मॅडम आपलं स्वागत आहे. मॅडम आपलं स्वागत आहे. अर्जुन जाधव सर. हा सर, लाईव्ह स्ट्रीमिंग केलं. मराठी अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटीच्या वतीनं आजच्या वेबिनारसाठी सहभागी झालेल्या सर्व सदस्यांचं मी प्रथमतः स्वागत करतो. 26 जून पासून आपण ही विचारवेध मालिका सुरू केलेली आहे. या विचारवेध मालिकेचा मुख्य विषय आहे भारतातील आरक्षण धोरण, विवाद आणि आव्हाने. या आजच्या विचारवेध मालिकेसाठी व्याख्यान देण्यासाठी महाराष्ट्रातील ओबीसी नेत्या आज उपस्थित आहेत, सुषमा अंधारे. मी मॅडमांचं प्रथमतः मराठी अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटीच्या वतीनं स्वागत करतो. सुषमा अंधारे मॅडमची महाराष्ट्राला ओळख करून देण्याची खरंच आवश्यकता नाहीये, कारण आपल्या एज्युकेशन फील्डमध्ये आणि महाराष्ट्रातील बऱ्याचशा चळवळीमध्ये त्या कार्यरत असल्यामुळं महाराष्ट्रातील तमाम व्यक्तींना, लोकांना, विचारवंतांना, अभ्यासकांना त्या परिचित आहेत. तरी सुद्धा या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यांचा मी या ठिकाणी परिचय करून देतो. सुषमा अंधारे मॅडमांचं जे शिक्षण आहे MA BEd झालेलं आहे. मूळच्या ज्या बीड जिल्ह्यातील आहेत, पुण्यामध्ये आता सध्या स्थायिक आहेत. त्यांची सुरुवातीला त्यांनी प्राध्यापक म्हणून वेगवेगळ्या महाविद्यालयांच्या मध्ये काम केलेलं आहे. त्यामध्ये 2002 ते 2003 या कालावधीमध्ये त्यांनी कुमारस्वामी महाविद्यालय पंढरपूर, तालुका उदगीर, जिल्हा लातूर या ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर शिवाजी महाविद्यालय उमरगा, उस्मानाबाद याही ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर दयानंद विधी महाविद्यालय लातूर याही ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून काम केलेलं आहे. त्यानंतर त्या उपसंचालक म्हणून समता व सामाजिक न्याय विभाग या ठिकाणी त्यांनी 2008 ते 2010 या कालावधीमध्ये काम केलेलं आहे. त्याचबरोबर 2010 ते 2011 दैनिक लोकनायक जे पुण्याचे आवृत्ती आहे तिथं संपादक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्याचबरोबर सम्यक स्पर्धा परीक्षा या केंद्राच्या संचालक 2011 पासून त्या आजपर्यंत त्या केंद्राचं संचालक म्हणून त्या काम पाहत आहे. त्यांनी त्यांचं सेवा कार्यामध्ये किंवा समाजसेवेत काम करत असताना त्यांनी लिखाण हे देखील त्यांचं एक अंग त्यांनी जोपासलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं जे लेखन कार्य आहे ते शापित पैंजण हे त्यांचं कविता संग्रह जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे. मेरा नावाचा ललित संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. आणि वैचारिक एक ग्रंथ त्यांचा जो आहे तो मेंदू शोषणाचा सिद्धांत हा त्यांचा वैचारिक ग्रंथही प्रसिद्ध आहे. त्यांनी वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून, दैनिकातून स्तंभ लेखन देखील केलेलं आहे. त्यातले काही स्तंभलेख मी तुम्हाला वाचून दाखवतो. दैनिक सकाळमध्ये त्यांनी मी कात टाकली हे सदर त्यांनी लिहिलेलं आहे. दैनिक लोकमध्ये रोजची लढाई हे सदर त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्याचबरोबर दैनिक केसरीमध्ये स्पर्धा परीक्षेची वाटचाल हेही स्तंभ लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांच्यावर जो वैचारिक प्रभाव आहे तो प्रभाव आहे फुले शाहू आंबेडकर यांचा विचारांचा जो प्रभाव आहे त्यांच्या एकूणच व्यक्तिमत्वावर आणि त्यांच्या सामाजिक कार्यावर असलेला दिसून येतो. खरंच मॅडमांचं एका दृष्टीनं कौतुक करता येईल की फक्त मराठीमध्येच त्यांचं भाषेवर प्रभुत्व नाही, तर हिंदी भाषेवर त्यांचं प्रभुत्व आहे, इंग्रजी भाषेवरही प्रभुत्व आहे, राजस्थानी भाषेवरही त्यांचं प्रभुत्व आहे आणि खडी बोलीवर सुद्धा त्यांचं प्रभुत्व आहे. असं बहुभाषिक व्यक्तिमत्व आज आपल्या मराठी अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटीला प्राप्त झालेलं आहे. मी पुन्हा एकदा त्यांचं स्वागत या ठिकाणी करतो आणि आपण मराठी अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटीच्या आमंत्रणाला
दाद देऊन आज आपण उपस्थित राहिला त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो आणि जास्त वेळ न घेता मॅडमांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन जे आहे ते आपण करावं ही विनंती. थँक्यू. परिवर्तनाच्या विचारधारेत ज्या ज्या महामानवांनी योगदान दिलं त्या सर्व महामानवांना अभिवादन करत मराठी अँथ्रोपॉलॉजी अर्थात मराठी मानववंशशास्त्र परिषद यांच्याकडून चालवलेल्या या स्तुत्य उपक्रमामध्ये दिनांक 26 जून ते 26 जुलै या काळात ही अविरत चाललेली एक मोठी व्याख्यानमाला, त्या व्याख्यानमालेचे मुख्य आयोजक आयुष्यमान मच्छिंद्र सक्ते सर, त्यांचे सहकारी सर्व मान्यवर, आमच्या स्नेही अंजलीताई कुरणे आणि सर्वच मान्यवर मंडळी, आज आरक्षण धोरणाच्या संदर्भाने जवळपास 26 जून पासून ज्या मान्यवर वक्त्यांनी आपलं म्हणणं मांडलं त्यामध्ये भालचंद्र कांगोसर असतील, दिलीपचंद्र मंडलजी असतील, प्रदीप ढोबळे सर, श्रीमंत कोकाटे, काल ज्यांनी म्हणणं मांडलं ते आमचे भाऊ सरफराज भाई अहमद, तद्वतच हरिभाऊ राठोड, या सर्व मान्यवरांनी भूमिका मांडल्यानंतर आणि आरक्षणाचा वेगवेगळ्या पैलूंनी जेव्हा त्याचा विचार चालू आहे, त्याच्यावरती मंथन चालू आहे, आरक्षण कोणासाठी असावं, आरक्षण कोणत्या वर्गाचं आहे, आरक्षण किती काळासाठी होतं, आरक्षणाचा नेमका लाभार्थी कोण आहे, आरक्षणाच्या अंमलबजावणीतल्या अडचणी काय आहेत आणि आरक्षणाची मागणी कोणाकोणाची आहे, या सगळ्या अंगांनी त्याची मांडणी चालू आहे. मी असं म्हटलं की आता एवढे सगळे अभ्यासक बोलत आहेत तर मी माझ्या परीने एक विषय मांडावा की मुळात आरक्षण धोरणाची मूळ संकल्पना जी आहे त्याचा सिद्धांत काय आहे आणि त्याचा व्यवहार काय आहे. सिद्धांतात आरक्षण संकल्पना ही कोणासाठी होती, ती काय पद्धतीने मांडली जात होती आणि व्यवहारात ती आता काय पद्धतीने उतरलेली आहे. मंडळ, वारंवार काही गोष्टी बोलल्या जातात, काही आक्षेप घेतले जातात, काही मुद्दे मांडले जातात आरक्षणाच्या संबंधाने. खरं तर म्हणजे आरक्षण मिळवणारा माणूस म्हणजे अगदी कुणीतरी तुच्छ प्राणी आहे, त्याच्या काही बुद्धिमत्ता नावाची गोष्टच नाहीये, तो कुठला तरी एक कॅलिबर कुबड्या घेऊन आलेला आहे अशा अर्थाने त्याच्याकडे बघण्याचा एक प्रभाव पडलेला. पण ज्याच्याकडे अत्यंत तुच्छतेने बघितलं जात होतं त्या तुच्छतेच्या यादीत बसण्यासाठी फार स्वच्छ असणारे सुद्धा धडपडतात, हे फार गमतीदार आहे आणि फार वैशिष्ट्यपूर्ण आहे. तर त्या अनुषंगाने जेव्हा आपण मांडणी करतो तेव्हा असं लक्षात येतं की मुळ आरक्षण होतं कुणासाठी आणि त्याची संकल्पना तरी नेमकी काय होती. तर त्यावेळेला 1930ला स्टेट्स अँड मायनॉरिटीज अर्थात संस्थाने आणि अल्पसंख्याक समाज, ज्याला भारतीय संविधानाची पूर्व पीठिका असं म्हटलं जातं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे फार महत्वाचं पुस्तक आणि त्याला पूर्वपीठिका असं बाबासाहेब गणतात की मी जे काही भारतीय संविधानात जे मांडलेलं आहे, जे एलॉबरेट केलेलं आहे, त्याची जी मूळ कॉन्सेप्ट आहे ती मूळ कॉन्सेप्ट या पुस्तकामध्ये आहे. आणि त्या पुस्तकामध्ये स्टेट्स अँड मायनॉरिटीज अर्थात स्टेट्स म्हणजे संस्थाने जे खूप वर आहेत आणि मायनॉरिटीज जे खूप खाली आहेत, बाबासाहेब असं म्हणतात की जेव्हा आपण इक्वल स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी अर्थात समान संधी आणि दर्जाचा विचार करतो त्यावेळेला जे स्टेट्स खूप वर आहेत त्या स्टेट्सचे काही अधिकार कमी करून त्यांना जरा खाली आणावं लागेल आणि जे अल्पसंख्याक आहेत, जे मुख्य प्रवाहापासून लांब आहेत, त्यांना काही जास्तीचे अधिकार देऊन त्यांना वर आणावं लागेल आणि दोघांना एका लेवलमध्ये आणावं लागेल. अर्थात संस्थाने खालसाची किंवा संस्थाने विलिनीकरणाची मोहीम या सगळ्या खोलात मला जायचं नाहीये, तो एक वेगळा भाग होईल. पण संस्थानिकांचे काही अधिकार कमी करणं क्रमप्राप्त आहे हे घटनेत सांगितलं होतं. संस्थानिकांचे काही अधिकार कमी करणं क्रमप्राप्त आहे हे यासाठी की विशेषाधिकार असल्यामुळे ती माणसं आम्ही कुणीतरी विशेष आहोत, आम्हाला काहीतरी एक बाय बॉर्न गॉड गिफ्ट आहे आणि आम्ही कुणीतरी सोकॉल्ड आहोत, हा टेंभा सतत विरोध जर वावरत असतील आणि जर ते एका वर्गाला अगदी नोवन करत असतील तर या नोवनला ते कुणीतरी सम्मन आहेत हे आयडेंटिटी, हे रेकग्नायझेशन मिळणं फार गरजेचं आणि ते रेकग्नायझेशन मिळवण्यासाठी म्हणून ती आरक्षणाची संकल्पना आहे. ही संकल्पना संविधानात मांडताना याची डेफिनेशन फार महत्वाची आहे, जी डेफिनेशन 1930च्या त्या पुस्तकात पण आली. ही डेफिनेशन असं सांगते
की पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत. आय रिपीट वन्स अगेन. पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार प्रस्थापित व्यवस्थेने नाकारलेले आहेत ते अधिकार त्यांना परत देऊन जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्याचं स्वातंत्र्य प्राप्त करून देणं म्हणजे आरक्षण. ज्यांचे जगण्याचे अधिकार नाकारलेले आहेत अशा वर्गाला आरक्षण द्यायचं आहे. आता जगण्याचे अधिकार कोणाचे नाकारलेले असतील बरं? मग जो माणूस सगळ्या क्षेत्रामध्ये वावरू शकतोय, म्हणजे अगदी तो शेताच्या कृषी क्षेत्रामध्ये तो वावरतोय इथं पासून तर तो धर्मसभेमध्ये आणि मंदिरांच्या त्या याच्यामध्ये ट्रस्टींमध्ये पण त्याचा वावर आहे. असा माणूस असेल जगण्याच्या स्पर्धेतून नाकारलेला की ज्या माणसाच्या सावलीचा सुद्धा विटाळ होतो, ज्याने गावबंदी, स्पर्शबंदी, लोटीबंदी, बेटीबंदी, रोटीबंदी या सगळ्याच प्रकारच्या बंद्या आणि त्याने त्याचं आयुष्य जायबंदी करून टाकलेलं आहे, तो मुख्य प्रवाहातून त्याला आणायचं आहे नेमकं कोणासाठी? तर जो बहिष्कृत आहे जगण्याच्या स्पर्धेत नाकारलं. इथे दोन शब्दांचं मला असं वाटतं की फार बारकाईने विश्लेषण झालं पाहिजे की मागास असणं आणि बहिष्कृत असणं ह्या दोन वेगळ्या संकल्पना आहेत. जनरली बोलताना असं म्हटलं जातं की आम्ही मागास आहोत आणि आम्हाला आरक्षणाची गरज आहे. पण दादा हो, मागास असणे ही फारच वेगळी गोष्ट आहे. आरक्षणाचा जेव्हा विचार येतो त्यावेळेला तो बहिष्कृत वर्गाच्या अर्थाने जास्त व्यापक होतो की जे एक्सक्लुझिव्ह पीपल आहेत, जे एक्सक्लुडेड आहेत, एक्सक्लुडेड लोकांना इन्क्लूड करण्याची मोहीम, जे बहिष्कृत आहेत त्यांचं सर्वसमावेशन करण्याची जी मोहीम आहे त्या सर्व समावेशन करण्याच्या मोहिमेला आरक्षण हे नाव देण्यात आलं. बरं, मग त्याच्या काही डेफिनेशन मांडल्या होत्या का? तर होय, निश्चितच त्याच्या डेफिनेशन मांडल्या होत्या. शेड्यूल कास्टमध्ये असणारे लोक जेव्हा आपल्याकडे आर्टिकल 16 येतं, कलम 16, आणि कलम 16 सांगतं की सर्वांना समान संधी असली पाहिजे, इक्वल अपॉर्च्युनिटी. काही लोक असं म्हणतात, म्हणजे काही लोक म्हणजे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेले विद्वानही त्याला विद्वान आहेत, तसे काही अगदी सोकॉल्ड स्वतःला काही बॅरिस्टर बिरिस्टर अशा पदव्या लावून घेणारे पण भारी धटिंगण आहेत. ते असं म्हणतात की काय गरज आहे बरं हे सगळं आता व्याप करण्याची? मुळात या लोकांना आरक्षणाची गरज आहे का आणि आपण त्यांना ते का देत आहोत? बरं, मुद्दा जर समजून घेतला तर असं लक्षात येईल की ज्यांचे जगण्याचे अधिकार नाकारलेले आहेत अशा लोकांना पुन्हा जगण्याच्या स्पर्धेत सामावून घेताना ज्या व्याख्या सांगितल्या, आणि जेव्हा एखादा विद्वान म्हणतो की जर तुमच्या संविधानामध्ये, तुमच्या असा शब्द असतो बरं का, हे फार महत्वाचं, त्याच्या बोलताना असतं की तुमच्या, म्हणजे तो कुठल्या तरी परग्रहावरून आलेला आहे. तर तो असं म्हणतोय की जर संविधानामध्ये कलम 16 सांगितलेले आहे आणि कलम 16 जर सर्वांना समान संधी सांगत आहे तर काही लोकांना विशेष वागणूक, विशेष सवलती का असाव्यात? हे कलम 16शी विरोधाभासी नाही का? परंतु प्रत्येक कलमाला काही अपवाद सांगितले गेले, प्रत्येक कलमाचे, प्रत्येक नियमाचे काही अपवाद दिले गेले. इक्वल अपॉर्च्युनिटी असं म्हणताना सुद्धा इक्वॅलिटी प्रस्थापित करण्यासाठी विशेष परिस्थिती निर्माण करणं आवश्यक आहे असं जेव्हा घटनाकारांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी ही कलम 16 जरी सर्वांना समान संधी असेल तरी काही वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपल्याला विशेष वागणूक, विशेष ट्रीटमेंट, विशेष सवलत, विशेष अधिकार देणे गरजेचे आहे. ते कलम 16च्या ध्येयाची पूर्तता करण्यासाठी हे स्पष्ट केले गेले. तर कलम 16च्या ध्येयाची पूर्तता करायची म्हणून मग कलम 16(4) आणि पुढे कलम 16(4)(अ) हा सगळा वाढविस्तार येत राहतो. आता या जर आम्ही बहिष्कृत लोकांना आरक्षण देण्याची मोहीम या अर्थाने जर बघितलं तर त्याच्यामध्ये कलम 340, 41, 42 हे जे आरक्षणाच्या संबंधाने जी कलमं येतात या कलमांमध्ये 340, 41, 42 अर्थात ओबीसीसाठीचा किंवा शेड्यूल ट्राईबसाठीचा, शेड्यूल कास्टसाठीचा त्याच्या काही डेफिनेशन दिल्या गेल्या. मी कालचं व्याख्यान खरं म्हणजे मिस केलं होतं, पण मी नंतर ऐकलं, थोडंसं मध्ये आवाजाचे डिस्टर्बन्स होत ऐकलं, पण त्यातलं मला एक वाक्य आवडलं निश्चितपणे की त्याच्या सरफराजबाईंनी असं सांगितलं की मुस्लिमांना आरक्षण द्यावे या मताचा मी अजिबातच नाही, पण मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे असंही मला वाटतं. वाक्यातली गंमत आहे की मुस्लिमांना आरक्षण मिळावे या मताचा मी अजिबातच नाही, पण मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे असेही वाटते, परंतु ते मुस्लिम म्हणून मिळू नये,
मला वाटतं की ज्याला घटनेचा गाभा कळलाय त्याला हे म्हणणं फार चांगलं कळेल की आम्हाला अमुक एक जातीचा म्हणून आरक्षण देऊ नका, असं जेव्हा अमुक एक धर्माचा म्हणून, तर त्याच्यातले काही जे भाग आहेत ते भाग तुम्ही समजून घ्या, अशा पद्धतीने जेव्हा ते मांडणी करतात त्यावेळेला ते बहिष्कृत असण्याची व्याख्या त्या व्याख्येला न्याय देतात. एक्सक्लुझिव्हची जेव्हा आम्ही डेस्टिनेशन करतो आणि त्या डेस्टिनेशनला अनुसरून जेव्हा आम्ही पुढे 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 जायला बघतो की ही आरक्षणाची चळवळ काय पद्धतीने येते. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी, बेटीबंदी. ज्यांना गावात येण्याला मज्जा होता, गावात यायचं असेल तर दुपारी 12ला या, तुमच्या सावल्या तुमच्या पायात पडल्या पाहिजे, तुमच्या सावलीचाही विटाळ होता कामा नये, ती बंदी हटवावी लागेल. स्पर्शबंदी ही स्पर्शाचा सुद्धा विटाळ होता कामा नये. मग सामाजिक आयुष्यात ते जगू कसे शकते. म्हणजे अगदी आजही 70-80 वर्षानंतर आजही कुणाच्या तरी शेतात आंबे खाल्ले आणि तो माणूस अमुक एका जातीचा आहे म्हटल्यावर त्याला तो जो जागा मालक आहे तो शेतात बांधून ठेवतो. किंवा आजही पुण्यासारख्या ठिकाणी भिटभट्टीवर काम करणारं एखाद्या विशिष्ट जात समूहातलं जोडपं, याला निव्वळ जात म्हणून एवढा त्रास होतो की तू एकतर तू म्हणजे ही माणसाची विष्ठा खा, अन्यथा आमच्या सगळ्यांच्या समोर तुझ्या आईशी संभोग कर, इतक्या वाईट पद्धतीने त्याला ट्रीट केलं जातं. हे जगण्याच्या स्पर्धेत त्यांना उतरताना निर्धोकपणे उतरता येत नाही. किमान आम्ही कष्ट करून खातोय, पण कष्ट करून खाताना सुद्धा जर त्याला त्या समतेच्या प्रवाहात येऊ दिलं जात नसेल तर त्याच्यासाठी विशेष वर्गवारी आखावीच लागते, ती आखणे गरजेचे असते आणि त्यालाच आपण आरक्षण धोरण असं म्हणत आहोत. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी म्हणजे अगदी आजही लातूर जिल्ह्यात किंवा अगदी पुण्यामध्ये सुद्धा काही असे हॉटेल सापडतात, येथे जैन डाळ मिळेल, वीरशैव लिंगायत शाकाहारी भोजनालय, मराठा खानावळ, बिस्मिल्ला इस्लामिक बिर्याणी खानावळ. जात आणि धर्माच्या अनुषंगाने खानपानाची ठिकाणं सुद्धा जर वर्गवारी केली जात असतील तर निश्चितच या सगळ्या संविधानाचं आणि संविधानकर्त्यांनी सांगितलेल्या धोरणांची कुठेतरी पायमल्ली होती. या सगळ्यांचा विचार करता ही विषमता मोडीत काढून एका समतेच्या प्रवाहात आणण्यासाठी म्हणून मग लोटीबंदी ही पानोठे सगळ्यांचे एक असतील, बेटीबंदी आंतरजातीय विवाहांना सुद्धा मान्यता मिळेल, अशा वेगवेगळ्या प्रकारे या सगळ्या बंद्या उठवून आपल्याकडे कलम 17 ची रचना झाली. परंतु कलम 16चा तिढा मात्र तसाच राहिला, तो तिढा वाढतही राहिला. आरक्षणाच्या संबंधाने हा तिढा निर्माण होताना त्याच्यावर अनेक प्रकारचे आक्षेपही घेण्यात आले. हे आक्षेप घेताना जसं मी मगाशी म्हटलं की एकीकडे आरक्षणाच्या लाभार्थ्याला अत्यंत तुच्छतेच्या नजरेने बघणारे लोक नंतरच्या काळात त्याच तुच्छतेच्या यादीत येण्यासाठी धडपडत राहिले, किंबहुना राजपाट सोडून आणि आपण देणारे आहोत की मागणारे आहोत याचाही विचार सोडून ते मागणाऱ्यांच्या यादीत आले. हे फार विशेष आणि चमत्कारिक आहे की एकेकाळी ज्यांच्या पूर्वजांनी देण्याची भाषा केली त्यांची वंशावळ नंतर मागणाऱ्यांच्या रांगेत थांबते. हे नेमके कशामुळे आणि त्यांना खरंच घटनेचा तो अर्थ कळलेला असतो का? हे सगळं पाहताना याचा सिद्धांत आणि व्यवहार, मी याचा शब्द याच्यासाठी वापरला की आरक्षणाचा जो सिद्धांत होता तो कुठल्याही आर्थिक निकषावर निश्चितपणे नव्हता. काही लोक असं म्हणतात की आता तुम्ही झालात ना मोठे, आता काय गरज आहे, आता आरक्षणाची काय गरज आहे, आता शिकलात, आता खूप मोठे झालात, खूप मोठे अधिकारी झालात, खूप पैसा आला, मग या आरक्षणाची आता पुन्हा पुन्हा वारंवार काय गरज आहे. आरक्षण तर 10 वर्षांसाठी होतं. सिद्धांत नीट समजून घ्या की व्यवहारात जर सिद्धांतात आरक्षण 10 वर्षांसाठी होतं आणि व्यवहारात ते 10 वर्षांनी पुढे 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 सरकवलं जातं, तर तो व्यवहार नेमका का केला जातो आणि जो व्यवहार आहे त्याचा संबंध तुम्ही थेट जे त्याचे लाभार्थी आहेत त्यांच्याशी द्वेषमूलक व्यवहार करण्यात का बरं परिवर्तित करता. कारण असं आहे त्याचं की आपल्याकडे 10 वर्षाची मर्यादा ही फक्त आणि फक्त राजकीय आरक्षणाची होती, ती सामाजिक आणि शैक्षणिकची निश्चितपणे नव्हती. आणि जे 10 वर्षाचं आरक्षण हे फक्त राजकीय वर्गासाठी होतं, ती वाढवण्याचा अधिकार कोणाला? जेव्हा विशेष घटना दुरुस्ती केली जाते ती विशेष घटना दुरुस्ती कलम 368 क च्या पद्धतीनुसार केली जाते आणि कलम 368 क असं सांगतं की संसदेतल्या एकूण मताच्या बहुमतावर 2/3 बहुमत, म्हणजे जर 544 ची संख्या असेल
तर 544 पैकी किमान 272 खासदारांनी यस म्हटलं पाहिजे आणि खाली निम्म्या घटक राज्यांच्या एकूण घटक राज्यांपैकी निम्म्या घटक राज्याच्या स्टेट असेंब्लींनी यस म्हटलं पाहिजे तर 368 क नुसार दुरुस्ती होऊ शकते. मंडळी, हे विचार करण्यासारखं आहे की 10 वर्षाची कालमर्यादा जी वाढवली गेली ती वर 272 खासदार आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांच्या असेंब्लींच्या सहमतीने वाढवली गेली. आता जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले विद्वान किंवा जे सगळे अर्धवटराव याचा राग हा सगळ्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या लाभार्थ्यांवर काढतात किंवा त्या राज्यकर्त्यांवरही काढतात. त्यांच्या हे लक्षात आलं पाहिजे की शेड्यूल कास्टच्या खासदारांची संख्या इतकी मोठी होती का 272 वगैरे की त्यांनी ती घटना दुरुस्ती करावी. बियाला एखाद दुसरं असतं तिथे माणूस, एखादे रामदास आठवले, एखादे रामविलास पासवान, एखादा माणूस येतो तिथे. त्यांची इतकी संख्या नक्कीच नसते, एवढं संख्याबळ नक्की शेड्यूल कास्टच्या खासदारांचं नाही की त्यांनी 368 क नुसार दुरुस्ती करून हा कार्यकाल वाढवावा. हा कार्यकाल वाढतो त्याचं कारण राज्यकर्ते जे अत्यंत उच्चवर्गीय उच्चभ्रू आणि जे प्रस्थापित सामंतशाही आणि सरंजामदार वर्गातले आहेत त्यांना अमुक एका जात समूहाचं तुष्टीकरण करून, कारण त्या जात समूहाची वोट बँक पदरात पाडून घ्यायची असते, त्या जात समूहाची वोट बँक पदरात पाडून घेण्यासाठी, त्या जात समूहाचं तुष्टीकरण करण्यासाठी जेव्हा ते कालमर्यादा वाढवत राहतात तेव्हा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेल्या आणि सगळे मग ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल, बजरंग दल असेल, विश्व हिंदू परिषद असेल, सनातन प्रभात असेल, काय बारा भानगडी, हे सगळे जे सोकॉल्ड अतिविद्वान प्रवर्गातले लोक आहेत, कारण ते बिचारे खूप हुशार माणसं आहेत. तर अशा सगळ्या हुशार माणसांनी हा जो सगळा राग आहे तो इथल्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीतून उभ्या राहणाऱ्या नेतृत्वांवरती व्यक्त करण्यापेक्षा तो राग ज्या प्रस्थापित वर्गातनं त्या संसदेमध्ये जी संख्याबळ दाखवणारे लोक आहेत त्यांच्यावर व्यक्त करायला हरकत नाही. थेटपणे तुम्ही त्यांच्यावर संसाधन करायला हरकत नाही. आता जरा अजून थोडस पुढे जायला हरकत नाही. अजून एक त्याच्याबद्दल आक्षेप घेतला जातो आरक्षणाच्या संबंधाने. तो आक्षेप असा घेतला जातो की आता किती दिवस मग तुम्हाला आरक्षण देण्याची गरज आहे, आता बस झालं ना आरक्षण. मगाशी मी ऐकत असताना कोणीतरी एका व्याख्यात्याने मागच्या काही पुष्पगुप्तांना असं म्हटलं गेलं, अर्थात राजर्षी शाहू महाराजांचा संदर्भ न आला तर नवलच, की असं सांगितलं गेलं की जर सगळेच घोडे सशक्त असतील तर आजारी घोड्यांना कोण खायला देईल, तर आजारी घोड्यांसाठीची वेगळी ट्रीटमेंट केली गेली पाहिजे. मी माझ्या भाषणात एके ठिकाणी असं बोलायला गेले, मी असं म्हटलं की जर आईला आपली सगळीच मुलं समान असतात, पण जर एखादं मूल आजारी असेल तर आई सगळ्या मुलांना खाली जमिनीवर बसून वाढते आणि जे मूल आजारी आहे त्याला मांडीवर घेते आणि त्याला भरवते. त्यात काय हरकत आहे, कारण ते आजारी आहे, ते अशक्त आहे. यावर एक अत्यंत पूर्णवेळ संघ कार्यकर्ता बिचारा उभं राहिला आणि तो म्हणाला माझी एक शंका आहे. काय शंका आहे तुमची? त्याचं असं म्हणणं की तो आजारी आहे तुम्ही मांडीवर घेतलं इथपर्यंत ठीक आहे, काही हरकत नाही, पण जर समजा तो आजारी जेव्हा बरा होतो, ठणठणीत बरा होतो आणि तो सशक्त होतो तेव्हा त्याला मांडीवर घ्यायची काय गरज आहे? तेव्हा त्याला मांडीवरून का बरं उतरवलं जात नाही? बात में दम है बंदे के. त्याचं म्हणणं चूक आहे असं अजिबातच नाहीये की जर तो आता सशक्त झाला असेल आणि जर त्याचा आजार संपलेला असेल, आता तो अगदी दुडू नाही, आता तो भरा धावू शकत असेल तर त्याला वेगळी ट्रीटमेंट का द्यायची? त्याला आता मांडीवरून खाली उतरवलं पाहिजे. पण दादा हो, हे ठरवणार कोण? हु विल डिसाइड इट, हु विल प्रूव्ह इट? हे ठरवण्यासाठी आधी तुमच्याकडे एक इम्पेरिकल डाटा तर पाहिजे, ज्याचा चर्चा दिलीपचंद्र मंडलजींनी केली. तुम्ही त्याचा डाटा करा, तुम्ही त्याचे सर्वे करा. ते सर्वे केलं पाहिजे, त्याचा डाटा काढला पाहिजे, किती लोक लाभार्थी आहेत, लाभार्थी होऊन किती लोक मुख्य प्रवाहात आले किंवा सशक्त झाले, त्यांचं एक वेगळं कॅटेगरायझेशन करायला हरकत नाही. हो, आम्ही तयार आहोत, पण ते करताय का तुम्ही? ते करण्याची तुमची तयारी आहे का? तयारी म्हणण्यापेक्षा तुमची तेवढी राजकीय धमक आहे का? कारण समूहांच्या तुष्टीकरणांचं राजकारण करणारे लोक खरोखरच समतेचा प्रवाह प्रवाहित करण्यासाठी असे हिमतीचे पाऊल उचलतील का? हे याच्यासाठी मी असं म्हणत आहे, कारण पदोन्नती आरक्षणाचा जेव्हा विषय आला, खरं म्हणजे मला हा मुद्दा थोडा पुढे घ्यायचा होता, पण या संदर्भात
पदोन्नती आरक्षणाचा जेव्हा मुद्दा आला तेव्हा बऱ्याचदा हे चर्चेला आलं गेलं की पदोन्नती आरक्षण अचानक महाराष्ट्र सरकारने त्यावरती निर्णय का घ्यावा, काय गरज होती. खरं म्हणजे मला पण हा प्रश्न पडला की पदोन्नती आरक्षणाबद्दल अचानक त्यांनी निर्णय घ्यायची काहीच गरज नव्हती. असं का करावं त्यांनी, काय संबंध आहे. तर त्याच्यात म्हणजे जेव्हा काँग्रेसचं सरकार होतं त्या काळात सुप्रीम कोर्टाचा एक रिझल्ट आला होता आणि सुप्रीम कोर्टाच्या रिझल्टमध्ये असं म्हटलं गेलं होतं की एकदा आरक्षण तुम्हाला दिलंय त्याच्यानंतर पुन्हा आरक्षणाअंतर्गत आरक्षण देण्याची गरज नाही, त्यामुळे पदोन्नतीचं आरक्षण रद्द झालं पाहिजे. यावर काँग्रेसच्याच काळातले अटॉर्नी जनरल यांनी एक याचिका दाखल केली आणि ती याचिका दाखल करून ते असं म्हटले की याचा फेरविचार करत आहे. माननीय न्यायालयाला आमची विनंती असेल की याच्यावर आपण फेरविचार करावा की आरक्षणाअंतर्गत आरक्षणाची का गरज आहे. कारण अचानक तुम्ही जर असं बंद केलं तर जी एक पद्धत सुरू झाली, जी एक प्रक्रिया सुरू झाली आहे मुख्य प्रवाहात आणण्याची, त्या प्रक्रियेला कुठेतरी खीळ बसेल. तेव्हा सुप्रीम कोर्टने त्या फेरविचार याचिकेवरती म्हणणं ऐकून घेतलं, मान्य केलं आणि त्यावरती सुप्रीम कोर्ट असं सांगत आहे की ओके, वी विल कन्सिडर युअर रिक्वेस्ट. आम्ही तुमचं म्हणणं मान्य करतो, पण तुमचं म्हणणं मान्य करताना आम्ही तुम्हाला 3 निकष सांगतो. काय करा. फर्स्ट, ज्यांच्या पदोन्नती आरक्षणाबद्दल आपण बोलत आहात ते खरोखरच आरक्षित प्रवर्गातले आहेत का, ते अनुसूचित जाती जमातीतले आहेत का, हे सिद्ध करा. 2, हे लोक कार्यक्षम आहेत का, हे सिद्ध करा. आणि 3, यांचा जो बॅकलॉग आहे तो अजूनही भरला गेलेला नाही का, हेही सिद्ध करा. या 3 मुद्द्यांची उत्तरं तुम्ही द्या आणि हे पदोन्नतीचं आरक्षण आपण पुढे कंटिन्यू करू शकू. आता सिद्धांताने व्यवहारात बघा की जर सुप्रीम कोर्ट असा प्रश्न विचारते, मुळात सुप्रीम कोर्ट जेव्हा व्यवहारात असा प्रश्न विचारते तर सुप्रीम कोर्ट संविधानातला सिद्धांत, खरं म्हणजे माननीय न्यायालयाचा आदर ठेवून हे म्हटलं पाहिजे की त्यावेळी हा विचारच केला गेला नसेल का की अहो तुम्ही एकीकडे म्हणताय की हे लोक मुळात आरक्षित प्रवर्गातले किंवा अनुसूचित जाती जमातीचेच आहेत का याची खात्री करून घ्या, असं म्हणताना तेही पदोन्नती आरक्षणात म्हणताना मुळात अमुक एका पदावर जी व्यक्ती भरती करून घेतली जाते ती त्या विवक्षित वर्गासाठीचे जात प्रमाणपत्र सादर करते म्हणून तर घेतली जाते. आणि ते जात प्रमाणपत्र कुणी आयऱ्या गैऱ्या सोम्या गोम्यानं दिलेलं नसतं. ते जात प्रमाणपत्र भारत सरकारने शिक्कामोर्तब केलेल्या राजपत्रित IAS अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले असते. एवढेच नाही तर नोकरीला लागल्यावर त्याचे पुन्हा कास्ट व्हॅलिडिटी करून जात पडताळणी सुद्धा झालेली असते. 2-3 वेळा त्याच्या जात प्रमाणपत्रावर हे शिक्कामोर्तब केलंय की ही ऑर शी इज बिलॉंगिंग टू दॅट पर्टिक्युलर कम्युनिटी. देन हाऊ कॅन यू आस्क दिस क्वेश्चन. मग तुम्ही हा प्रश्न कसा काय विचारू शकता की तो अनुसूचित जाती जमातीतला आहे का हे सिद्ध करावं लागेल म्हणून. तो त्या प्रवर्गातला आहे, त्याचे जात प्रमाणपत्र त्याने सादर केलेले असते म्हणूनच तर त्या प्रवर्गात त्याला घेतलेले असते. जरा दुसऱ्या मुद्द्याकडे येऊ. या प्रवर्गातनं येणारे लोक कार्यक्षम आहेत की नाही हे सिद्ध करावे लागेल. माननीय न्यायालयाने हे विचारायचं म्हणजे फार गजब आहे. मुळात कुठलाही अधिकारी जो राजपत्रित अधिकारी आहे, आपल्याकडे शक्यतो क्लास 2 क्लास 1 ऑफिसर्स जे आहेत यांचं जे काय म्हणतात गोपनीय अहवाल जो दिला जातो, या गोपनीय अहवालात त्यांच्या कार्यक्षमतेसंबंधी ऑलरेडी चर्चा केली जाते. प्रत्येक अधिकाऱ्याचा गोपनीय अहवाल देण्याची आपल्याकडे पद्धत आहे आणि तो गोपनीय अहवाल जर 19-20 असेल तर त्याचे पुढचे इन्क्रिमेंट वाढवायचे की थांबवायचे, त्याला पुढे प्रमोशन द्यायचं की डिमोशन करायचं की आहे त्या स्टेजवर ठेवायचं, हा अधिकार निश्चितपणे वरिष्ठांकडे आहे, तो राखीव आहे. त्याच्यासाठी वेगळं काहीतरी तुम्ही काही वेगळं करताय असं अजिबातच नाहीये. मग ते 3रा मुद्दा सांगतात की ह्या सगळ्या लोकांचा सर्वे यांचा जो बॅकलॉग आहे तो भरलाय की नाही. निश्चितपणे हा बॅकलॉग भरलेला नाहीये. पण हा डाटा सादर करण्याची जबाबदारी कोणाची होती? हा डाटा सादर करण्याची जबाबदारी होती पार्लमेंटची त्या काळातली. नंतर तिथपासून आतापर्यंत त्याच्यावरती वारंवार चर्चा झाल्या. तो डाटा काही सादर झालाच नाही. बॅकलॉग भरला गेलाय का? तर आजही आपल्याला कळेल की बॅकलॉग भरलेला नाही.
कारण दस्तूर खुद्द बाबासाहेब जेव्हा लिहितात आणि ते सांगतात की देशाच्या सर्वोच्च पदावर जेव्हा इथला जो एक्सक्लुडेड कम्युनिटीतला माणूस आहे तो तिथं पोहोचेल ना, तेव्हा आपण म्हणू शकू की हा खरंच समतेचा हा प्रवाह, ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. पण अजूनही या देशाचा पंतप्रधान हा त्या शेड्यूल कास्ट मधून होत नाही. आता काही लोक असं म्हणतील लगेच, अहो ताई कुठल्या युगात वावरताय, अहो राष्ट्रपती कोणत्या प्रवर्गात आहात बघा. दादा हो, नम्रपणे हे समजून घ्या की राष्ट्रपती हे पद राज्यशास्त्राच्या अभ्यासकांना कळेल ते नामधारी आहे. त्यामुळे नामधारी पदावरती तुम्ही जर शेड्यूल कास्टचा माणूस आला म्हणून उकळ्या फुटून उड्या मारत असाल तरी समजून घ्या की याला समतेची प्रक्रिया पूर्ण झाली असं म्हणता येत नाही. हा एक भाग. दुसरी बाब अशी की राष्ट्रपती पदावर जरी तो माणूस गेला तरी त्याच्याशी काय पद्धतीचे वर्तन केले जाते हे जगन्नाथपुरीच्या यात्रेतले फुटेज लोकांनी बघितलेले आहेत. आणि त्या फुटेजवरून कळलेलं आहे की पैसा आणि श्रीमंती क्लास बदलला तरी त्याची जात बदलत नाही. पद जेव्हा मिळतात तेव्हा त्या पदांनी फक्त आणि फक्त क्लास बदलतो आणि कास्ट मात्र तीच राहते. भारतीय समाज व्यवस्थेचा प्रॉब्लेम हा क्लास कॉन्फ्लिक्ट पेक्षा सुद्धा जास्त कास्ट कॉन्फ्लिक्टचा आहे. इथे वर्ग संघर्षापेक्षा सुद्धा जात संघर्ष फार मोठा आहे. हेच कारण होतं म्हणून बाबासाहेबांच्या चळवळीसोबत इथले कम्युनिस्ट जुळू शकले नाही, कारण कम्युनिस्ट हे क्लास कॉन्फ्लिक्टची गोष्ट करत होते आणि बाबासाहेब हे कास्ट कॉन्फ्लिक्टची गोष्ट करत होते. अगदी हेच कारण आहे म्हणून आपल्यातल्या सिद्धांतांनी व्यवहारात काही लोक गफलत करत आहेत की सिद्धांतात असे सांगितले गेले की ज्या बहिष्कृत जात वर्ग आणि बहिष्कृत जात समूह आहेत यांना या आरक्षणाच्या प्रवाहात आणावे लागेल, परंतु नव्याने आरक्षणाची मागणी करणारे लोक असं म्हणतात की ते आर्थिक निकषावर असले पाहिजे. आर्थिक निकषावर आरक्षण असले पाहिजे असं म्हणणारे लोक इथला कास्ट कॉन्फ्लिक्ट विसरत आहेत, इथला व्यवहार ते लोक कदाचित विसरत आहेत आणि त्यांना कदाचित सिद्धांताचीही त्यांना विसर पडत आहे की काय पद्धतीने इथे व्यवहार केला जातो. म्हणजे सुषमा अंधारे फार शिकून मोठी झाली म्हणून सुषमा अंधारे अमुक एका जातीची आहे हा चष्मा लोकांचा बदलत नाही, तो बदलायला तयार नसतो. म्हणजे अगदी ती साता समुद्रा पलीकडे गेली आणि फार चांगलं भाषण केलं, मला आठवते विद्यापीठ स्तरावर फार चांगलं भाषण केलं आणि त्या भाषणानंतरही एक पठ्ठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ते भेटायला येतात आणि ते म्हणतात वाव व्हॉट्स अ नाईस स्पीच, व्हॉट युअर नेम? सर मिस सुषमा. नो नो आय एम आस्किंग सर नेम. सर मिस अंधारे. ओ अंधारे, अंधारे. इट मीन्स यू आर रिलेटेड फ्रॉम दॅट पर्टिक्युलर कम्युनिटी? मीन्स यू आर ऑल्सो म्हणजे काय? म्हणजे अंधारे अडनावाच्या मुलीला मेंदू असू शकतो, ती मेंदू सदृश्य प्रवर्गातली असू शकते यावरती त्यांचा भरोसा असत नाही, कारण त्यांच्या डोक्यामध्ये मेंदू प्रवर्गापेक्षा सुद्धा आमचा जात प्रवर्ग जास्त महत्वाचा ठरतो आणि त्यावरती कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. जे लोक म्हणतात की आर्थिक निकषातनं आरक्षण द्यायला पाहिजे आणि हे आता जात निकषाचं आरक्षण बंद केलं पाहिजे, काय ते लोक ऑनर किलिंगचे प्रकार थांबवतील का? काय ते लोक आंतरजातीय विवाहाला फार खुल्या मनाने स्वीकारतील का? ते प्रेमविवाहाचं आपल्याला काही बोलायचं नाही, आपल्याला अरेंज मॅरेज बद्दल बोलायचे. ठरवून आंतरजातीय विवाहाच्या चळवळीला ते होकार देतील का? जे लोक नुसती जात नाही तर पोटजात, नुसती पोटजात नाही तर त्यात 96 आहे का 95 आहे का 95.5 आहे, 11 आहे का 11.5 आहे का 12 आहे, इतक्या बारकाईने बघतात ते लोक जात संपली असं म्हणण्याचं धाडस दाखवू शकतील का? ज्या लोकांना असं वाटतं की आर्थिक निकषावर आरक्षण असलं पाहिजे ते लोक या देशातले जे पवित्र 12 ज्योतिर्लिंगाची स्थळं, अष्टविनायकांची ठिकाणं आणि 3.5 शक्तीपीठ यातल्या मुख्य पुजाराचा दर्जा त्या एक्सक्लुडेड कम्युनिटीतल्या लोकांना देऊ शकतील का? मग जर व्यवहारात असं घडत असेल तर ओके, चला सिद्धांतामध्ये आपण थोडाफार बदल करायला हरकत नाही. जो सिद्धांत घालून दिला तो सिद्धांत सोशल एक्सक्लुडेड कम्युनिटीसाठी घालून दिला आणि त्या सोशल एक्सक्लुडेड कम्युनिटीमध्ये तुम्ही येता का हा मूळ मुद्दा आहे. कारण का तो सिद्धांत घालून दिला? कारण सोशल एक्सक्लुडेड कम्युनिटीतल्या लोकांचे मुख्य प्रवाहात येण्यासाठीचे सगळेच दरवाजे बंद होते
त्यांना कोणीच येऊ देत नव्हतं. जे अजूनही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं तयार झालेले वीर असं म्हणतात की नाही, आता ते सगळं थांबलेलं आहे. त्यांनी सुज्ञपणे राज्यकर्त्यांना प्रश्न विचारावा, स्वतःशी मंथन करावं आणि त्यांनी हे सांगावं की दादा हो, भारतातल्या अशा किती लोकसभांचे मतदारसंघ असतील, असे किती विधानसभांचे मतदारसंघ असतील, असे किती जिल्हा परिषदांचे मतदारसंघ असतील, असे किती पंचायत समित्यांचे मतदारसंघ असतील की जिथे अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी राखीव सीट नसताना सुद्धा खुल्या प्रवर्गातनं अनुसूचित जाती जमातीच्या माणसाला उमेदवारी दिली गेली. म्हणजे तो राखीव प्रवर्ग नसता तर कदाचित येण्याचे दरवाजेच बंद झाले असते. किमान तो राखीव प्रवर्ग आहे म्हणून तरी बियाला तरी एखाद दुसरं तिथं दिसतंय रिप्रेझेंटेशन. ते जर नसतं तर कदाचित तुम्ही सगळंच खुडून काढलं असतं. सोचने वाली बात आहे अभि. सब हा सिद्धांताचा आणि व्यवहाराचा जेव्हा कधी मेळ घातला जातो आणि म्हणतात की नाही आता आरक्षणाची गरजच नाहीये, कशासाठी आरक्षण हवं आहे, काय गरज आहे या आरक्षणाची, आता हे सगळं थांबलंच पाहिजे, आता आपण जरा नव्याने विचार करूया. ती सगळी माणसं व्यवहारात असणाऱ्या गोष्टींना दुर्लक्षित करू शकतात का? की काय पद्धतीनं अजूनही या देशात अमुक एक मंदिराचा चौथरा चढला म्हणून मारहाण होते, अमुक एकाने चांगले कपडे घातले म्हणून त्याला त्रास दिला जातो, अमुक एक आमच्याशी बरोबरी करत आमच्यापेक्षा उंच घर बांधतो का म्हणून त्याची नग्नदिंडी काढल्या जातात. जर अजूनही इक्वॅलिटीचा हा चष्मा अजूनही आम्ही घालायला तयार नसू तर आपण हे कुठल्या आधारावर म्हणतोय? म्हणजे व्यवहारात अजूनही जर समतेचं तत्व प्रस्थापित झालेलं नसेल तर सिद्धांतातलं हे विशेष सवलतीचं जे आरक्षणाचं धोरण आहे ते बदलावं असं कसं काय वाटू शकतं बरं? बरं, त्यातही अजून सिद्धांत आणि व्यवहारामध्ये एक महत्वाचा मुद्दा असाही राहतोय बरं का, म्हणजे फारच महत्वाची गोष्ट आहे ती अशी की ओबीसीतलं उपवर्गीय आरक्षणाचा जेव्हा आम्ही विचार करतो ना, जातीतल्या म्हणजे ओबीसी प्रवर्ग त्यातले अजून काही मायनर जाती आहेत, त्या मायक्रो मायनॉरिटी मधले जे लोक आहेत, या मायक्रो मायनॉरिटी लोकांच्या आरक्षण आणि त्यांच्या जर डेफिनेशन बघितल्या आणि त्याचे जर सिद्धांत बघितले तर ते सिद्धांत आणि व्यवहार यात जमीन आसमानचा फरक दिसतो. उदाहरणार्थ ओबीसी मध्ये नोमॅडिक ट्राईब नावाचा जो एक उपवर्ग आला, नोमॅड नावाचा उपवर्ग आला, त्याच्यामध्ये पुन्हा 3 जे नोमॅड नावाचा उपप्रवर्ग आला त्याच्यामध्ये 3 वेगवेगळे प्रवर्ग आले, भज ब, भज क, भज ड, अर्थात विजयंती बी, विजयंती सी, विजयंती डी. हे जे सगळे नोमॅड्स आहेत, नोमॅड हा शब्द तसा ग्रीक शब्द आहे आणि त्याचा अर्थ असा सांगतो की जे लोक 90 दिवसापेक्षा अधिक काळ एका ठिकाणी राहत नाहीत ते नोमॅड्स आहेत, ते भटके आहेत आणि त्या भटक्यांना आरक्षण द्यायचं आहे. पण त्या भटक्यांची पुन्हा कॅटेगरी याच्यात पाडली गेली आणि त्या कॅटेगरीमध्ये पुन्हा ब क ड केलं गेलं. दादा हो, भटक्यांच्या डेफिनेशन ठरवताना असं सांगितलं गेलं होतं की जे 90 दिवसापेक्षा अधिक काळ एका ठिकाणी राहत नाहीत ते भटके आहेत. भटके विमुक्तांना त्यांना एक स्वतंत्र संस्कृती आहे, जे मातृसत्ताक कुटुंब पद्धती मानतात, म्हणजे ज्यांच्या नावाच्या पुढे आईचं नाव लागतं, ज्यांची स्वतःची अशी बोलीभाषा आहे, म्हणजे इथला घिसाडी असेल, पारधी असेल, जोशी असेल, वडार असेल, कैकाडी असेल, आता कैकाडी एसटीमध्ये गेले, कोल्हाटी असेल, डोंबारी असेल, गोंधळी असेल, माकडवाला, अस्वलवाला, चित्रकथी, लाडलक्ष्मी, छप्परबंद, सिक्कलगार, कितीतरी जाती आहे आणि या प्रत्येक जातीची स्वतःची अशी बोलीभाषा आहे. जे मातृसत्ताक कुटुंब पद्धती मानतात, ज्यांची स्वतःची अशी बोलीभाषा आहे, ज्यांच्याकडे जात पंचायती आहेत, म्हणजे त्यांचे स्वतःचे काही संघर्ष काही निवाडे असतील तर ते आपसात सोडवतात, ते कोर्टाची पायरी चढत नाही, त्यांची स्वतंत्र अशी जात पंचायतीची व्यवस्था आहे. ज्यांच्याकडे दफनविधी केले जातात, दहनविधी होत नाही, एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याला जाळण्याच्या ऐवजी त्याला पुरले जाते. कास्ट व्हॅलिडिटी जेव्हा केली जाते ना, तर कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसर या सगळ्या गोष्टी तपासून बघत राहतो की हे या क्रायटेरियामध्ये हे लोक बसतायत का वगैरे वगैरे वगैरे. आता जर हा सगळा क्रायटेरिया तपासून बघितला तर भज क आणि भज ड मध्ये येणारे जे लोक आहेत काय ते यातल्या एका तरी क्रायटेरियाला पूर्ण करतात का? म्हणजे समजा धनगर भज क मध्ये आहेत
आणि वंजारी भज ड मध्ये आहेत. धनगर किंवा वंजारी यांची स्वतंत्र अशी काही बोलीभाषा आहे का? नाही. ते मातृसत्ताक कुटुंब पद्धती मानतात का? नाही. ते त्यांच्याकडे स्वतंत्र जात पंचायती आहेत का? नाही. भटक्या जाती या देवाच्या नावावर मागून खाणाऱ्या जाती आहेत. कुठले आहेत? मग इथला नंदीवाला असेल तो त्याचा नंदी बैल फिरवतोय, कडे कपारी जोशी असेल तर तो गोरा जोशी काहीतरी पत्ते वगैरे ठेवून त्याच्यातून तो भविष्य सांगतोय. आराधी भराडी गोंधळी आईचा जोगवा मागून खातायत. वासुदेव आहे तो भल्या पहाटे रामाचं गाणं म्हणून तो जगतोय. म्हणजे ते स्वतः सगळ्या मागून खाणाऱ्या जाती आहेत. भज क आणि भज ड प्रवर्गामधल्या जाती या मागून खाणाऱ्या जाती आहेत का? नाही. त्यांच्यामध्ये दफनविधी होतो का? नाही. म्हणजे सिद्धांतात ज्या ज्या डेफिनेशन सांगितल्या या डेफिनेशन पैकी एकाही डेफिनेशन मध्ये भज क भज ड प्रवर्गातले लोक बसत नाहीत. तरी सुद्धा अजून एक वेगळी गोष्ट, भज ब मध्ये 48 जाती, भज क मध्ये 1 जात आणि भज ड मध्ये 1 जात. 48 जातींच्या साठी 1.5% रिझर्वेशन आणि ज्या 1 जाती आहेत त्यांच्यासाठी 2.5% रिझर्वेशन. प्रपोर्शन कुठे चालले? सिद्धांत असा सांगत होता की या लोकांना, ज्या लोकांना काहीच नाही मिळालं, मायनॉरिटीचा अर्थ काय सांगितला? संविधानाने मायनॉरिटीचा अर्थ जे संख्येने कमी आहे ते मायनॉर लोक, संख्येने कमी आहेत ते लोक मायनॉरिटी किंवा ते लोक अल्पसंख्य असतात असे अजिबात नव्हे. अ पीपल हू हॅव नॉट अ सिंगल पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन इन पार्लमेंट असेंब्ली आर कॉल्ड ॲज अ मायनॉरिटी. संख्येने कमी असणाऱ्या लोकांना जर अल्पसंख्याक म्हटलं असतं तर या देशातले ब्राह्मण क्रमांक 1 चे अल्पसंख्याक ठरले असते. पण आपल्याकडे अल्पसंख्याक ही संकल्पना ठरवताना ज्यांचं राजकीय प्रतिनिधित्व नाच्या बरोबर आहे पार्लमेंट मधलं ते लोक अल्पसंख्याक म्हणवले गेले आणि आम्ही नुसते अल्पसंख्य नाही, अल्पसंख्य आहोत. मायक्रो मायनर लोक आहेत. या मायक्रो मायनर लोकांच्या ज्या डेफिनेशन घटनेने ठरवल्या होत्या त्या डेफिनेशन मध्ये नसताना सुद्धा काही जाती ओढून ताणून भज क भज ड मध्ये आणल्या. व्यवहार वेगळ्या पद्धतीने केला गेला. त्याचं कारण असं होतं की ते सिद्धांताशी फारकत घेऊन व्यवहारात अशा पद्धतीने जाती घुसडू शकले कारण त्यांचं पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन प्रचंड प्रबळ होतं. राजकारणात 2 लोकांचं फार लक्ष ठेवलं जातं, फार त्यांची बर्दास्त ठेवली जाते. एक ज्यांचं उपयोगिता मूल्य आहे आणि दुसरं ज्यांचं उपद्रव्य मूल्य आहे. या ज्या मायक्रो मायनर जाती आहेत ज्यांच्यासाठी सिद्धांतामध्ये नोमॅड्स म्हणून विशेष अशा सवलती भज ब मध्ये दिल्या गेल्या, यांचं राजकीय उपयोगिता मूल्यही जाणवत नाही राज्यकर्त्यांना आणि उपद्रव्य मूल्यही जाणवत नाही कारण ते फार मोठे ना मोर्चे काढू शकतात, ना तर रास्ता रोको करू शकतात, ना ते आपलं म्हणणं प्रभावीपणे असेंब्लीत मांडण्यासाठी प्रतिनिधित्व देऊ शकतात. त्यामुळे ते लोक मागे पडत गेले आणि व्यवहारात आरक्षण ही संकल्पना व्यवहारात चर्चिणाऱ्या लोकांना यांच्याबद्दल अजिबातच सोयीस्कर वाटत नाही. एक अजून बाब लक्षात येते की सिद्धांतामध्ये जेव्हा सांगितलं गेलं की आरक्षण ही संकल्पना आपल्याला या सगळ्या लोकांच्यासाठी राबवायची आहे की ज्यांना काही मिळालेलं नाहीये आणि ती अजिबातच आर्थिक निकषावर नसेल. कारण का नसेल आर्थिक निकषावर? त्याचं अजून एक कारण, त्यांना स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी जे प्रयत्न करायचे आहेत त्या प्रयत्नात कुठलाही सामाजिक, जातीय, सांस्कृतिक आंतरविरोध किंवा त्यांच्यासाठी कुठलेही गतिरोध होत नाहीत. समजायला जरा कठीण जात असेल तर थोडंसं सोपं करून समजा. एखादा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा विवक्षित जात वर्गातला माणूस स्वतःला सिद्ध करण्यासाठी, मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रचंड अभ्यास करतोय, धडपड करतोय आणि तो काही नोकरी मागू पाहतोय. अशा वेळेला इंटरचेंजेबिलिटीच्या नावाखाली अमुक एक वर्गातला माणूस मिळालाच नाही असं म्हणून त्याचं आरक्षण दुसऱ्या वर्गामध्ये मॅन्युप्युलेट केलं जातं. तो त्याच्यावर काहीच बोलू शकत नाही. हे मॅन्युप्युलेशन नुसतं नोकरीत होत नाही तर हे मॅन्युप्युलेशन अगदी सर्व ठिकाणी होत राहतं.
याच अंगाने जर बघितलं तर मराठवाड्यातले काही जिल्हे असे आहेत की या जिल्ह्यांमध्ये प्रचंड काबाड कष्ट करून शिकणारी पोरं जेव्हा नोकरी मिळवतात आणि नोकरी घेऊन ती स्थिरावू पाहतात, त्यावेळेला त्यांना नव्याने जर जागा विकत घ्यायची असेल, जागा भाड्याने घ्यायची असेल, तरी सुद्धा आपली जात श्रेष्ठतम वर्गातली आहे हे सांगत बसावे लागते. हे नव्याने आर्थिक निकषावर आरक्षण मागणाऱ्या लोकांच्या बाबतीत या अडचणी येतात का? तर निश्चितच त्या अडचणी तुमच्या बाबतीत येत नाही. कारण काही केलं तर आपण कोण, आपण सोकॉल्ड बघतोस काय मुजराकर प्रवर्गातले, आपण फार सोकॉल्ड माणसं, ही बिचारी साधी माणसं आहेत. या साध्या माणसांना या प्रत्येक गोष्टी प्रूव्ह कराव्या लागतात. मी हे फार पोटतिडकीने सांगतेय, कारण माझी नोकरी परिचय करताना सांगितलं की मी उदगीरला पंढरपूरला नोकरीला होते. नोकरी सोडण्याचं कारण हेच होतं की आशा गणपती कांबळे नावाची मातंग समाजाची विद्यार्थिनी माझ्या ताटात जेवायला बसली आणि मी भाड्याने ज्यांच्या खोलीत राहत होते त्यांना जेव्हा कळलं आणि अख्खा गाव त्या माणसाला मारायला आला आणि तेही माझ्यासोबत अॅट्रॉसिटी करूया म्हटलं तर ते येत नव्हते. एकीकडे गावाला पडलेली नाहीये की या लोकांना माणसासारखं वागावं आणि ज्याच्यावर अन्याय होतोय त्यालाही वाटत नाहीये की आपण माणूसपणाचे अधिकार मिळवावेत. तो प्रचंड दहशतीखाली तो असं सांगतोय की ताई, आम्हाला जिथं आहे तिथं राहू द्या, हे आम्हाला हे सुधारण्याची चळवळ परवडणारी नाही. हे व्यवहारातली उदाहरणं प्रचंड प्रचंड दाहक आहेत. यांच्याबद्दल बोलतानाही म्हणजे किमान SC STतली दुःख तरी सांगितली जातात. नोमॅड्स मधल्या तर दुःखांबद्दल वाच्यताच होत नाही, कारण न्यूसन्स व्हॅल्यूच नाहीये, ग्लॅमरच नाहीये. बातमीला सुद्धा ग्लॅमर असलं पाहिजे ना. म्हणजे रोहित वेमुल्लावरती अन्याय झाला हे वाईट आहे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्यावरचे लढे देशभरात लढलेच गेले पाहिजेत. पण रोहित वेमुल्लाचं प्रकरण संबंध देशाला कळतं, पण त्याच वेळेला बीड जिल्ह्यामध्ये एखाद्या कोल्हाटी जात समूहातल्या महिलेला अगदी कमरेपासूनचे खाली तिचे पाय तोडून टाकले जातात आणि त्याची साधी FIR सुद्धा दर्ज होत नाही. आणि तरीही लोक सांगतात की आता आरक्षणाची काय गरज आहे. म्हणजे जेव्हा ती सांगते की नाही मला शिकायचंय, मला मुख्य प्रवाहात यायचे, मी शिकणार आहे, त्यावेळेला गाव सांगतो की तुझा जन्म शिकण्यासाठी नाही झालेला, तुझा जन्म पारंपरिक काम करण्यासाठी झालेला आहे. आणि त्यासाठी तिला ठरवून पाय तोडण्यापर्यंतची मजल जाते. व्यवहार इतका वेगळा असतानाही सिद्धांतात बदल करायला आणि मोडतोड करायला माणसं सरसावत राहतात. ही तशी की राज्यकर्ते त्यावरती अजिबात आक्षेप घेत नाहीत, कारण राज्यकर्त्यांना समूहाच्या तुष्टीकरणाचं राजकारण करायचंय. राज्यकर्ते एक वेळ सिद्धांताशी म्हणजे व्यवहारातल्या दुरुस्त्या करण्याच्या ऐवजी राज्यकर्ते सिद्धांतातल्या तोडमोड करण्यामध्ये जास्त विश्वास ठेवतात आणि ते करायला लागतात. हा सगळा भाग बघतात. ज्या समूहासाठी हे आरक्षण गरजेचे होते त्यांना जर ते मिळत नसेल आणि जर हे सगळेच लोक इतकी धावपळ करत असतील, इतका गदारोळ घालत असतील, तर त्यांना खरंच आरक्षण हवं आहे का? म्हणजे समजा अमुक एक समुदाय म्हणतो की आम्हाला या प्रभागात हवंय, मराठा समुदाय सांगत आहे की आम्हाला वेगळं आरक्षण हवं आहे, अजून वेगळा समुदाय सांगतो आम्हाला हे आरक्षण हवंय, आम्हाला ते आरक्षण हवं आहे. माझ्यासारख्या अभ्यासकाला प्रश्न असा पडतो की खरंच या लोकांना आरक्षण हवं आहे की जेव्हा त्यांच्यातले काही लोक असं सांगतात हमको नहीं मिला तो किसी को भी नहीं मिलेगा, आम्हाला नाही तो कोणालाच नाही. एका अर्थाने छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी ज्या उदात्त हेतूने हे आरक्षण धोरण ठरवले होते त्या आरक्षण धोरणाला हरताळ फासून 100% खाजगीकरण करून ज्यांना आरक्षण धोरण मोडीतच काढायचं आहे आणि जाणीवपूर्वक या आरक्षण धोरणावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण करायची आहेत, त्यांच्याकडून हा खेळ चालवला जातो की या वर्गाला आरक्षण द्या, त्या वर्गाला आरक्षण द्या, मग त्याच्यावर चर्चा घडवून आणणं हे जाणीवपूर्वक ठरवून केलं जातं. पण दादा हो, समारोपात ही बाब फार अधोरेखित करून सांगितली गेली पाहिजे की जेव्हा जेव्हा प्रस्थापित प्रवर्गातले लोक असं सांगतात की याला आरक्षणाची काय गरज आहे, किती दिवस आरक्षण मागणार, किती दिवस कुबड्यांमध्ये जगणार, तुमचा 99% वाला पुढे जातो, तुमचा 49% पुढे जातो, आमचा 99% वाला मागे राहतो, तेव्हा दादा हो तुम्ही हे जरा समजून घेताय का की त्याला फक्त प्रतिनिधित्वाची समान संधी मिळावी म्हणून तेवढी विशेष सवलत दिली जाते. पण असं आहे का की आरक्षणातनं नोकरी मिळालेल्या माणसाला काही जास्तीचा पगार दिला जातो,
त्याला काम 3च दिवस करावं लागतं, त्याच्यासाठी काही वेगळी बैठक व्यवस्था होते असं तर काहीच होत नाही. त्याला तुमच्या बरोबरीनेच पगार मिळतोय, तुमच्या एवढंच काम करावं लागतं आणि तुमच्या सारखेच नियम फॉलो करावे लागतात. तरीही जेव्हा म्हटलं जातं की अजून किती दिवस आरक्षण पाहिजे, तर होय, अजूनही आरक्षण पाहिजे. किती दिवस? तर त्याचं उत्तर असं आहे की बहिष्कृतांना बहिष्कृत राहण्यात अजिबातच स्वारस्य नाही. बहिष्कृतांना बहिष्कृत राहणे आवडत नाही. आम्हाला नाही राहायचंय बहिष्कृत, आम्हाला मुख्य प्रवाहात यायचंय. परंतु बहिष्कृतांना बहिष्कृत ठेवण्यामध्ये प्रस्थापित वर्गाचे मोठे हित आहे आणि प्रस्थापित वर्ग बहिष्कृतांना अजिबातच मुख्य प्रवाहात येऊ देत नाही. जोपर्यंत प्रस्थापित वर्ग आपली जातीची जी सगळी कवचकुंडल, जी सगळी प्रस्थापित आणि श्रेष्ठत्वाची कवचकुंडल काढून सामान्य माणूस म्हणून त्यांच्याशी इंटरॅक्शन करत नाही, तोपर्यंत हे आरक्षण असणं फार गरजेचं आहे. तोपर्यंत त्याला त्या प्रवाहात राहावं लागेल, त्याला त्या पद्धतीने आपला अधिकार मागून घ्यावा लागेल. कारण तो अधिकार इतक्या सहजासहजी द्यायला निश्चितपणे हे सगळेच प्रस्थापित वर्ग द्यायला तयार नाही. आम्ही या सगळ्या प्रस्थापित वर्गातनं म्हणजे जेव्हा जेव्हा म्हटलं जातं की आता किती दिवस अजून किती दिवस व्यवहारात हे सगळं पाहिजे, तर आम्ही म्हणतो अहो किती दिवस तोच सिद्धांत तुम्ही चालवणार, हा सिद्धांत बदलणार आहात की नाही, घ्या की सामावून आम्हाला सामावून. आणि अडचण किती आहे म्हणजे मला फार गंमत वाटते बरं का, फारच गंमत वाटते. खूप सोकॉल्ड विचारवंत आहेत, खूप सोकॉल्ड विद्वान आहेत. आता सध्या मी जरा चांगलं बोलायचं ठरवलंय, त्याच्यामुळं मी बऱ्यापैकी चांगलं आणि मवाळ बोलण्याचा प्रयत्न करते. पण असे खूप सोकॉल्ड लोक आहेत की जे स्वतःच्या आडनावाचा उल्लेख करताना अमुक एक आडनाव सांगितले तर आपण अमुक प्रवर्गातले वाटू का, याची भीती बाळगत मागे पाटील नावाचं शेपूट लावतात. हे पाटील नावाचं शेपूट या आणि याचसाठी लावलं जातं कारण त्यांना आपण अमुक एका प्रवर्गातले आहेत असं लोकांना वाटू नये असं वाटतं. दादा हो विचार करा, असं लोकांना वाटू नये, नुसतं वाटू सुद्धा नाही असं तुम्हाला वाटतंय हो, नुसतं वाटू नये. आम्ही जगतोय त्याचं काय करायचं? तुमच्या भावना दुखावतात, आमचं जगणं दुखावलंय, त्याचं काय करायचं? अरे तुम्ही म्हणताय की वेदनेला जात नसते, दुःखाला धर्म नसतो, मान्य आहे की मला वेदनेला जात नसते. अरे पण जातीच्या वेदना असतात, त्याचं काय करायचं बोला की. वेदनेला जात नसते पण जातीच्या वेदना असतात, दुःखाला धर्म नसतो पण धर्माची दुःखे असतात. आम्ही जगल्या भोगल्या दुःखाचे जिवंत साक्षीदार आहोत, म्हणून आम्हाला त्याची गरज वाटते. मला खूप लोकांनी सांगितलं की मग तुम्ही पण पाटील आडनाव लावा. अनेक धम्मपरिषदांमध्ये गेल्यावर मला असं सांगितलं गेलं की अहो तुम्ही अंधारे कशा, तुम्ही उजेडे असलं पाहिजे, तुम्ही प्रकाशी असलं पाहिजे. आणि त्यानं काय फरक पडेल? त्यानं काय फरक पडेल? आणि त्यानं काय माझ्यासोबत कुणी पाटील आणि देसाई आणि कुलकर्णी सुरीप करेल, काय फरक पडणार आहे त्यानं? त्यानं काहीच फरक पडत नाही. उगा आपल्या मनाचं समाधान, लावलंय पाटील लावलंय कर म्हणून, अशाने काहीच फरक पडत नाही. आम्ही ठरवून आमचं आडनाव हे ठेवू, ही आमची सांस्कृतिक अस्मिता असेल, ही ओळख असेल की येणाऱ्या काळात लोकांना हे पटलं पाहिजे की यस, अंधारे आडनावाच्या पोरींना सुद्धा मेंदू असतो, त्यांना एका जात प्रवर्गाच्या चष्म्यातनं बघायची गरज नाही. कारण नामांतराने नावं बदलून आणि आडनावं बदलून फार फरक पडतो. माफ करा, याच्यामध्ये मला फार विश्वास वाटतोय असं नाही. कारण लोक फार शोधून जात काढतात, फार शोधून जात काढतात. आमच्या मराठवाड्यात तर हरहुन्नरी बेनी आहेत, फार ठरवून. म्हणजे एखाद्याने जर सांगितलं काय रूम मागायला गेला आणि जर म्हटला की काय आडनाव आहे, जाधव, मग जाधव, त्याला जाधव शोधून काढायचा असतो. म्हणतो अच्छा मग ते जाधव तुमच्या कोण लागतात म्हणायचे, अच्छा मग तुम्ही कुठल्या गावचे जाधव? अंधारे म्हणल्यावर तर लय घोळ होतात. मी उदगीरात अंधारे बघितले, मला माहिती नव्हतं की उदगीरात अंधारे अजून वेगळे आहेत. ते म्हणले कारण नगर साईडचे अंधारे ब्राह्मण आहेत, बार्शी साईडचे अंधारे मराठा आहेत, अमरावती साईडचे अंधारे वंजारी आहेत, उदगीरकडचे अंधारे मातंग आहेत. आमची तर बातच वेगळी, 4 माणसात न सांगितलेलं बरं. अवघडच आहे सगळं खेळ, हे वाईट आहे.
दादा हो, हे नीट समजून घ्या, आम्हाला सुद्धा आनंद नाही वाटत हे सगळं करण्यामध्ये. आम्हाला अजिबात आनंद नाहीये त्या स्कॉलरशिपच्या खिडकीमध्ये उभं राहण्यात. आम्हाला अजिबात आनंद नाहीये त्या कास्ट व्हॅलिडिटीच्या त्या ऑफिसच्या खेटे घालण्यात. आम्हाला अजिबात आनंद नाहीये ते कास्ट सर्टिफिकेट काढून घेण्यात. पण अडचण अशी आहे की ते नाही केलं तर तुम्ही आमचे जगण्याचे मार्गच बंद करताय. अडचण अशी आहे की तुम्ही आमच्या जगण्याची कोंडी करता. आणि ती कोंडी कशी फोडायची, आमचा जीव गुदमरून जातो त्याच्यात. आमची इच्छाच नाहीये कुठल्याही प्रकारचा संघर्ष करण्याची, पण तुम्ही आमच्यावर परिस्थिती अशी आणताय की संघर्ष केल्याशिवाय आमच्या जगण्याचा मार्गच सुकर होत नाही. संघर्ष आमच्या 5वीला पुजलेला आहे. आणि हो, बरं झालं ते 5वीला पुजलेला वरून आठवलं. त्यांचे संघर्ष वेगळे असतात बरं का. ते राज्यकर्ते लोक असतात की नाही, माझा संघर्ष नियतीशी वगैरे वगैरे म्हणणारे, ते त्यांचे संघर्ष आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदासाठीचे संघर्ष असतात. आमचा संघर्ष लय बारका असते. आमचं लय बारकं म्हणणं आहे. काही जण सांगायला लागले की तुम्ही इतिहासाबद्दल भाष्य करावं का. नाही दादा हो, अजिबात इतिहासाबद्दल भाष्य करायचं नाहीये. कारण किती दिवस मळी उकरून काढणार आहोत, तेच सांगणार आहोत. पुढची लढाई ठरवणार आहोत की नाही. लाईन शुड बी कंटिन्यू. जर असंख्य लोकांनी तुम्हाला इतिहास सांगितला, अँथ्रोपॉलॉजी सांगितली, वंशावळ सांगितली आणि या प्रत्येक गोष्टी सांगितल्या, तर त्याच्या पुढची लाईन शुड बी कंटिन्यू. जरा पुढे जावं लागेल. जरा पुढचा सोल्युशनचा सुद्धा मार्ग सापडला पाहिजे. मला असं वाटतं की या व्याख्यानमालेमध्ये नुसत्याच संकल्पना आणि नुसताच त्याचा इतिहास याच्यावर चर्चा न होता या सगळ्या पेच प्रसंगाचं नेमकं सोल्युशन काय असेल आणि या सोल्युशनसाठी काही सार्वत्रिक समग्र सम्यक असा लढा उभा करता येईल का, तो लढा उभा करण्याची गरज आहे. मी सम्यक हा शब्द वापरला, तो माझ्यासाठी जास्त महत्वाचा आहे. सार्वत्रिक, समग्र आणि सम्यक लढे उभे करावे लागतील. आणि असे सम्यक लढे जे जातीय संघर्ष निर्माण करण्यापेक्षा जातीय सलोखा आणि समन्वय प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त ठरते. हा सगळा सिद्धांताची जी चौकट आहे ती चौकट ज्यांना बदलून टाकावीशी वाटते की या वर्गाला आरक्षण नको, त्या वर्गाला नको, त्यांनी ती सिद्धांताची चौकट बदलण्यासाठी नक्की प्रयत्न करावेत. त्यांचं स्वागत आहे. होय, मी असं म्हणते की अमुक एका प्रवर्गाला आरक्षण मिळावं किंवा त्याला असं असलं पाहिजे, ही जी सिद्धांताची चौकट घटनाकारांनी घालून दिली, ही चौकट बदलण्यासाठी ज्यांचे प्रयत्न चालू आहेत त्यांनी ते नक्की करावेत. नक्की करावेत ते प्रयत्न. त्यांचं स्वागत आहे. पण ते प्रयत्न करण्याआधी त्यांनी व्यवहारातली जी चौकट आहे ती उद्ध्वस्त करण्याचे प्रयत्न आधी करून बघावे. जर व्यवहारातली चौकट तुम्ही उद्ध्वस्त करू शकत असाल तर सिद्धांतातली चौकट तुम्हाला मोडायची गरज नाही, ती आपोआप मोडीत निघेल. मी माझ्या परीने हे बोलताना मला याची कल्पना आहे, आत्ता ऐकणारे किंवा याचं प्रक्षेपण झाल्यानंतर ऐकणारे मला बरेच जण असे धारेवर धरणार आहेत. त्याची आता सवय झालेली आहे. तेच जण म्हणतील की काय रगेल बाई आहे, काय रग आहे हिच्या बोलण्यात. होय, माझ्या बोलण्यात प्रचंड रग आहे, कारण माझ्या जगण्यात कमालीची धग आहे. आम्ही धगीचं आयुष्य जगलोय, भोगलोय, त्यामुळे आमची भाषा काहीशी रगेल होतीये. आमच्या बोलण्याला, आमच्या वागण्याला, आमच्या जगण्याला, आमच्या व्यवहार पद्धतीला, आमच्या आचरण पद्धतीला जे अनेक कंगोरे तयार झालेत, ते कंगोरे तुम्ही सतत आम्हाला ज्या तुच्छतेच्या नजरेने बघत आलात त्या तुच्छतापूर्ण वागणुकीमुळे आलेले आहेत. आम्हाला असं वाटतं की या आरक्षण धोरणामध्ये अँथ्रोपॉलॉजीचा अभ्यास करत असताना जर मानववंशशास्त्र हे संलग्न आहे सगळ्याच शास्त्रांशी, इथल्या भारतीय समाज मनाचं मानसशास्त्र सुद्धा कारणीभूत आहे इथल्या आरक्षण धोरणावर चर्चा करण्यासाठी. हे सामाजिक मनाचे हे जे सगळे मानसशास्त्र आहे, या मानसशास्त्राचा सुद्धा विचार त्यात हवा की काय पद्धतीने लोक बघतात. आम्हाला वाईट वाटतं की ज्या वेळेला एकीकडे 6 डिसेंबरच्या कार्यक्रमाच्या वेळेला त्याच्या प्रक्षेपणाच्या ऐवजी 7 डिसेंबरला किती घाण झाली हे दाखवण्यात, समुद्रकिनारा किती घाण झालाय हे दाखवण्यामध्ये चॅनलवाले जेव्हा सरसावून पुढे येतात तेव्हा आम्हाला कळतं तुच्छतेची वागणूक काय आहे. आम्हाला फार चटकन कळतं की जेव्हा ते दाखवतात राज ठाकरे यांचा पुतळा हरवला बरं का,
त्याची ते मोठी बातमी करतात. पण अगदी त्याच वेळेला मातंग समाजातल्या मुलीवर बलात्कार करून तिची नग्नधिंड काढली, याचा मात्र साधी स्क्रोलिंग पट्टी सुद्धा ते दाखवत नाहीत. तेव्हा आम्हाला हे सत्य जास्त भेडसावत राहतं. आणि म्हणून आम्ही असं म्हणतोय की या सगळ्या गोष्टींची गरज आहे. हे सगळं करण्याची गरज आहे. म्हणून आम्हाला असं वाटतं की सिद्धांताची चौकट तुम्ही नक्की बदला, पण आधी व्यवहार तुमचा शुद्ध, पारदर्शक, समतामूलक समाज व्यवस्थेची पायाभरणी करणारा ठरावा. याच अपेक्षेसह सक्ते सरांनी दिलेली जबाबदारी आणि आपण सगळ्यांनी ज्या अपेक्षेने ही मीटिंग जॉईन केलेली आहे ते अपेक्षा पूर्ण करण्याचा माझ्या परीने मी प्रयत्न केलाय. मी जाणीवपूर्वक माझ्या आजच्या व्याख्यानात आकडेवारी टाळली आहे, कारण मला बऱ्याचदा लोकांनी म्हटलं की ताई तुम्ही कलमांची आकडेवारी फार सांगता आणि आकडेवारीमुळे बऱ्याचदा क्लिष्टता येते. तर मला असं वाटलं की ही एक सलग व्याख्यानमाला आहे आणि त्यामुळे अनेक वक्त्यांनी आणि विचारवंतांनी अनेक वेळा ती आकडेवारी सांगितलेली आहे. मग ती आकडेवारी 1953च्या कालेलकर आयोगाची, त्याचा 55चा अहवाल, 3343 जाती, त्यानंतरच्या 7343 जाती, किंवा त्यानंतर 1977चा आयोग 79ला आलेला त्याचा अहवाल, 89ची त्याची अंमलबजावणी, या सगळ्या आकडेवारी मी जाणीवपूर्वक स्किप केल्यात, जेणेकरून ती क्लिष्टता आणि ती पुनरावृत्ती टळावी आणि नेमकी कॉन्सेप्ट काय आहे, संकल्पना काय आहे, ती संकल्पना आपल्यापर्यंत पोचावी. सर्व सहभागी श्रोतागणांचं, अभ्यासकांचं, विचारवंतांचं पुनश्च एकदा स्वागत. आणि काही चुकलं माकलं असेल आणि कुणाच्या काही भावना वगैरे दुखावल्या गेल्या असतील तर माफी खरंच मागत नाही हो. माफी मागितल्यावर घोळ होते. कारण मला असं वाटतंय की मी जे बोलले ते फार जीवापासून आणि मनापासून बोलले. मी माझ्या मताशी, भूमिकेशी फार प्रामाणिक आहे आणि फार फर्म आहे. त्यामुळे बोलून शब्द माघारी घेणार नाही. जे बोलले ते बोलले. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल कमालीचे आभार. थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. धन्यवाद मॅडम, आपण अतिशय स्तुत्य अशी मांडणी केलेली आहे. खरंच जो सिद्धांत आहे आणि व्यवहारात काय आहे हे प्रकर्षानं आपल्या वक्तव्यातून जाणवलेलं आहेच. नेहमी आम्ही तुम्हाला ऐकतो, परंतु नेहमीच तुमच्या बोलण्यामध्ये वेगळेपण आहे. आणि निश्चित आपला जो संविधानाचा अभ्यास आहे, येऊनच आरक्षणाच्या अनुषंगाने आतापर्यंतच्या आयोगांचा अभ्यास आहे, जाती व्यवस्थेचा अभ्यास आहे, जाती व्यवस्थेच्या दाहकतेचा अभ्यास आपला जो आहे तो निश्चितच अतिशय चांगला अभ्यास आहे. आपली तळमळ, आपली दाहकता आपल्या मांडणीतून सतत जाणवते. आणि खरंच या मांडणीमुळं एक ऐकणाऱ्याच्या मनामध्ये एक उमेद किंवा एक जाणीव निर्माण होते, किंवा तो थोडासा या प्रवाहामध्ये येण्याचा देखील विचार करतो की आपण परिवर्तनाच्या दिशेने आपणही विचार केला पाहिजे. लोकांच्या विचारामध्ये आपण परिवर्तन आपल्या वाणीतून करत आहात. मराठी अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटीच्या वतीनं पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. आणि आता जे सत्र राहील ते डिस्कशनसाठी आपण ओपन सगळ्यांसाठी करत आहोत. ज्यांना काही डिस्कशन करायचं आहे, ज्यांना थोडंसं बोलायचं आहे, त्यांनी आपलं हात रेज करावा किंवा चॅट बॉक्समध्ये आपण टाईप जरी केलं क्वेश्चन्स किंवा अनम्यूट करा असं म्हटलं तरी आपल्याला अनम्यूट केलं जाईल. आणि डिस्कशनसाठी हा ओपन सेशन ओपन करत आहोत. सर, अभिराज म्हणून कुणीतरी आहेत, त्यांना बोलायचं आहे. अभिराज. मीटिंग सोडली आहे सर त्यांनी. होय का? त्यांनी लिहिलं होतं मला बोलायचं आहे. मीटिंग सोडली. अभिराज बोला, तुमचा माईक अनम्यूट केलेला आहे. अभिराज, आपला माईक अनम्यूट केलेला आहे, आपण बोलू शकता. ताई नमस्कार. 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 महेश भाट बोलतोय. अभिराज माझ्या मुलग्याचं नाव आहे. हा, महेश भाट बोला. नमस्कार. खूप चांगली मांडणी केली आपण. पण एक मुद्दा माझ्या लक्षात आला की आपण म्हणताय की ब क ड भटक्या विमुक्तांच्या मध्ये धनगर आणि वंजारी आले. आज
वडेट्टीवार साहेबांनी मुंबईमध्ये भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावरती मीटिंग मुंबईमध्ये घेतली. नावाचे वंजारी समाजाचे नेते, बाळासाहेब सानप पक्षाचे नेते त्या ठिकाणी आले, प्रश्न मांडले आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न झाले मुंबईतून. भटक्या विमुक्तांच्या न्याय मागण्यासाठी गेल्या अनेक वर्ष आपण संघर्ष करतात. आम्ही छोटी मोठी तुमचा प्रश्न विचारा ना सर, स्पष्टीकरण खूप सांगतात, प्रश्न विचारा. प्रश्न असा होता माझा की आता धनगर आणि वंजारी जे आलेत, एका जातीला 3.5% आणि एका जातीला सांगितलं 2%, बाकी 48 जाती वेगळ्या आणि 14 जाती वेगळ्या. यांचं प्रमुख जर तुलनात्मक अभ्यास केला तर ज्या दुर्लक्षित आहेत, ज्या वंचित आहेत असे भटके विमुक्त आणि नंतर आलेले वंजारी आणि धनगर, हे सगळं तुम्ही जे सांगितलं हे सगळं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला सगळं माहिती आहे. ह्याच्यात सोल्युशन काय? आता आम्ही धनगर आणि वंजारांना भटक्या विमुक्तातून विचारा सर, सोल्युशन काय हा प्रश्न आहे का तुमचा? भाटजी, सोल्युशन काय एवढाच प्रश्न आहे का तुमचा? धनगर वंजारांना आपण या भटक्या विमुक्तांच्या चळवळीमधून बाहेर काढू कसे शकतो? राजकीय ऐका भाटजी ऐका, NTB मधले हाव तुम्ही, आणि NTB मधल्या माणसाने NT कडची काय फारले काळजी करायची गरज नाही. हा एक भाग झाला बरं का. भाट ओळखते मी तुम्हाला, महेशराव ओळखते मी तुम्हाला. आता दुसरा भाग घ्या. आता त्यांना आपण का बाहेर काढायचं बरं? एकीकडे आपणच म्हणायचं की सर्वसमावेशनाची चळवळ करूया, समन्वय साधूया, इन्क्लुजन. आपलं मन लय मोठं आहे हो, आपलं लय मन मोठं आहे, आपण सगळ्यांना सांभाळून घेऊया. पण कॉन्स्टिट्युशनली इफ यू वॉन्ट टू बायफर्केट दॅट कम्युनिटी, जर तुम्हाला घटनात्मक पद्धतीने त्यांना एका वेगळ्या वर्गवारीमध्ये आणि आपण एका वेगळ्या वर्गवारीमध्ये असावं असं वाटत असेल, जसं की मी माननीय मुख्यमंत्र्यांशी मागच्या 2-3 मीटिंग मध्ये बोलले आणि मी अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरही ही मांडणी सातत्याने करत आली आहे की आम्हाला शेड्यूल ट्राईब बी मध्ये तुम्ही ट्रीट करा, असं आपला एक तो लढा आहे. तो भाग खूप वास्ट आहे, कदाचित मला इथे फार कमी वेळात तो मांडता येणार नाहीये. पण जेव्हा आपण वेगळं कसं करू शकतो असं तुम्ही म्हणता ना, तुमच्याकडे जर पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन नसेल तर तुमच्या चर्चा वाजूंट्या ठरतात. आपलं काय होतंय, बाजारात तुरीन घरातच भटभटणीला मार, वरण घट करायचं का पाते. आपण त्या प्रक्रियेतच नाही आहोत, ना देण्याच्या प्रक्रियेत आहोत, ना नाही म्हणण्याच्या प्रक्रियेत आहोत. आपण इतके छोटे आहोत, इतके मायक्रो मायनर आहोत आपण, की ना आपला पार्लमेंटमध्ये कुणी आहे, ना आपला असेंब्लीमध्ये कुणी आहे. आणि जर आपला कुणी पंचायत समिती, तसे तर झेडपीचा अध्यक्ष, महापौर ही पण पदं आपल्याकडे नाहीयेत, पण समजा काही ठिकाणी काही सदस्य असतील तर संविधानाच्या अभ्यासकांना ते कळेल की त्या पदांवरती वरच्या घटना दुरुस्त्या होत नाहीत. कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी माननीय पवार साहेबांच्या सोबतची जी बैठक झाली त्या बैठकीतही मी हा मुद्दा मांडला होता की त्याच्यासाठी असेंब्लीमध्ये रिझोल्युशन पास करावं लागतं आणि असेंब्लीने रिझोल्युशन पास करून ते रिझोल्युशन राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवावं लागतं. पण असेंब्लीत रिझोल्युशन पास करून घेण्यासाठी आधी आपल्या काही प्रेशर टॅक्टिक्स आणि त्या स्ट्रॅटेजीने आपल्याला जावं लागेल. पण अडचण काय होते माहितीये का महेशराव, ह्याच्यावर जेव्हा चर्चा असते ना तेव्हा तुम्ही सांगता मला वंचित आघाडीची बैठक आहे, मग लय अडचण होते आपली की आपण कसं एकत्रित बसणार आणि कशा चर्चा करणार. तर आपला मूळ मुद्दा राहतो, आपण आपलं सगळं दुःख बाजूला ठेवतो आणि जगाचं दुःख डोक्यावर घेतो. तर आपल्याला आपलं मुळात असेंब्लीमध्ये असेंब्लीत रिझोल्युशन करण्यासाठीची फार गरज आहे. पंढरी गुट्टे साहेब म्हणतायत की बोलायचंय, बोला दादा. भुट्टे सर बोला, तुमचा माईक अनम्यूट केलेला आहे. भुट्टे सर तुम्ही बोलत नाहीये काय? गुट्टे ज्या ठिकाणी रेंज असेल त्या ठिकाणी येऊन बोलला तरी चालेल, तोपर्यंत दुसरं कोणी विचार. तुम्ही टाईप करून तुमचा प्रश्न पाठवा, हरकत नाही. तोपर्यंत दुसरा कोणी बोलत असेल तर बोलू काय अडचण.
ठीक आहे. मला वाटतं की काही माझे प्रश्न फारसे दिसत नाही आहेत, कारण तुमच्या मांडणीमध्येच अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिलेली आहेत, आणि जे वास्तव आहे ते वास्तव नाकारण्याचंही काही कारण नाही. मलाच फक्त एक क्युरिओसिटी आहे, प्रश्न असं नाहीये. दत्तराव राठोड जळगाववरून काही विचारायचं म्हणतायत. माझी क्युरिओसिटी विचारतो आणि त्यानंतर त्यांच्या बिलकुल बिलकुल बिलकुल. अलीकडे आपण जात अंत किंवा जात निर्मूलनाच्या अनेक गोष्टी आहेत, किंवा लोक अनेक चळवळींमध्ये ते मांडत आहेत. अनेक लेखनांच्या मध्ये सुद्धा जातीचा अंत झाला पाहिजे, जातीचं निर्मूलन झालं पाहिजे असं आपण म्हणत असतो, आणि ते काय वास्तवच आहे, झालंही पाहिजे. परंतु अलीकडल्या कालखंडामध्ये जात हीच कवच कुंडल आहे, जात हीच आपली संरक्षण भिंत आहे, असं जे सुरू झालेलं आहे, त्याच्या पाठीमागचं काय कारण असू शकतं, त्याची एक उत्सुकता आहे. जात नष्ट झाली पाहिजे असं म्हणणारी एक चळवळ होती, कास्ट ऑफ अॅनालिशन नावाची पुस्तकही आलं, आणि जाती नष्ट झाल्या पाहिजेत असं म्हटलं गेलं. पण अलीकडचा काळ जर आपण बघितला तर जाती नष्ट करण्यापेक्षा जात संस्था बळकट करण्याकडे जास्त लोकांचा कल आहे असं दिसतंय. आता त्याला जबाबदार काही लोक आरक्षण धोरण आहे असंही म्हणतात. आरक्षण मिळतंय म्हणून मग जाती सांगायच्या. म्हणजे उदाहरणादाखल मराठा प्रवर्ग हा स्वतःला आम्ही मराठा आहोत असं सांगत होतं, पण आम्ही आता कृषक आहोत, आम्ही कुणबी आहोत असं सांगण्यामध्ये त्यांना जरा स्वारस्य आहे. अगदी याच पद्धतीने मी अशा खूप मराठवाड्यात विशेषतः प्रवर्ग बघितले आहेत की सांगायला ते म्हणजे जात लावताना ते लिंगढेर अशी जात लावतात, म्हणजे ते एससी कम्युनिटीमध्ये जातात, पण बाहेर सांगताना मात्र आम्ही लिंगायत पाटील आहोत असं सांगतात. आता हे जातीचे काही बेनिफिट घेण्यासाठी जात कवटाळून बसायचं हा एक प्रकार आहे असं अनेकांना वाटतं, पण मला वाटतं हे तितकंसं खरं नाही. फक्त आणि फक्त आरक्षणाचे बेनिफिट घेण्यासाठी म्हणून लोक जात कवटाळतात असं नाही, तर याच्यामध्ये आरक्षणाच्या याच्यापेक्षा सुद्धा ज्या राज्यकर्त्यांना असं वाटतं की आपल्याला बल्कमध्ये वोटिंग हवी आहे, वोट बँक बल्कमध्ये हवी आहे, एक एक मत घेण्यासाठी आम्हाला धडपडायचं नाहीये, आम्हाला बल्कमध्ये हवं आहे असं ज्यांना वाटतं ते जाणीवपूर्वक तुमच्या जातीय अस्मिता जोजवत आणि चुचकारत ठेवतात. आणि त्या जातीय अस्मिता चुचकारत ठेवल्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम होतात. म्हणजे मला कधीच एक साधारण 10-15 वर्षापूर्वीपर्यंत संत कबीरांची जात कोणती आहे याचा विचार करायचाही मला प्रश्न पडला नव्हता, कारण माझ्या आजोबांनी माझ्यावर केलेला जो संस्कार होता, जातीनं पूछो साधू की पूछ लीजियो ज्ञान, मोल करो तलवार का पडी रहने दो मॅन असं म्हटलं होतं. पण त्या कबीरांची जात सुद्धा शोधून काढणारे बेने इथे जन्माला आलेले आहेत. गाडगे बाबांची जात कोणती हे शोधून काढणारी जर माणसं इथं येऊ शकतात, तर याच्यापेक्षा म्हणजे इंडिया इज द मोस्ट हॅपनिंग जंक्शन, की इथे राजकारणासाठी लोक काही करू शकतात. जाती का घट्ट होत आहे त्याचं हे महत्वाचं कारण आहे की मुळात ज्या राज्यकर्त्यांना फार सोयीचं राजकारण करायचंय आणि सहज राजकारण करायचंय त्यांना जातीय तुष्टता करण्यासाठी जातीय मेळावे भरवावे लागतात. आणि हे आता गाव गल्लीतल्या पुढाऱ्यांना कळून चुकलंय की आपण जातीय मेळावे केले की अमुक एका जातीचा आणि मग ते आपापल्या टपऱ्या टाकण्यात उभे आहेत. आता माझ्यासारखा एखादा माणूस कधी नाही बाबा माझ्या डोक्यात कुठलीच जात नाही ठेवायची असं म्हणायला लागलं तर मग आमची अडचण फार होते. आम्ही ज्यांच्याकडे गेलोय ते म्हणतात आमच्याकडे काय येत आहे, जिथे आहात तिथेच का राहत नाही, आणि जिथे आहात तिथे गेलो तर ते म्हणतात नाही पण तुम्ही तिकडे गेला होता तर इकडे कशाला येता. मला याच्यावर खूप बोलता येईल दादा, आपण ऑनलाईन बोलतोय त्यामुळे बऱ्याचदा मला काही संसदीयच्या मर्यादा पडतायत, परंतु अडचणी अशा आहेत की ज्यांना जातीय अस्मिता जोजावत आणि चुचकारत ठेवायची त्यांचं राजकीय हित आहे, अशा राजकीय हितासाठी धडपडणाऱ्या सरंजामी नेत्यांनी जाणीवपूर्वक दिल्लीपासून गल्लीपर्यंत जात जोजवत ठेवलेली आहे. आणि गल्लीतल्या माणसाला जर दिल्लीचे वेध लागले असतील तर तो सुद्धा आपली जातीय कवच सोडायला तयार होत नाही. त्यामुळे हा जो सगळा तिढा आहे हा तिढा भारतीय राजकारणाचा तिढा आहे आणि त्याला बऱ्याचदा काय म्हणता येईल प्रबोधन न होणं हाही त्याच्यातला एक
दत्तराव राठोड बऱ्याच वेळापासून काहीतरी विचारताय. हो, धन्यवाद मॅडम. दत्तराव राठोड, आपण विचारा. तुमचं फक्त आवाजाचा प्रॉब्लेम आहे, थोडस त्याचं रेंज आवाज येतो माझा? नाही सर, व्यवस्थित येत. जुन्या आकाशवाणीसारखं काम सुरू झालंय. आता आवाज येतोय सर? हा, येस 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 येस. दणक्यात येतोय. मॅडम, खूप छान अशी मांडणी आपण केली. खऱ्या अर्थाने आपण कोळून प्यालेला हा विषय आहे, पण अलीकडे एक पॅशन निर्माण झालेली दिसते. आम्हाला आरक्षण हवंय. जो तो आरक्षण मागण्यासाठी पळत सुटलेला आहे असं सांगायला हरकत नाही. त्यामध्ये हा एक राजकीय मुद्दा आहे आणि घटनेचा मुद्दा आहे. परंतु माझा प्रश्न असा होता मॅडम, की आपलं जे आरक्षण आहे त्यामध्ये सर्वंकषता हा मुद्दा आज बाजूला पडताना दिसतो. आपण कोणतंही आरक्षण जर घेतलं, त्या आरक्षणाच्या कुबड्या वापरून आपण नोकरीला लागलो, आपली मुलं बाळ सुधारली, चांगल्या उद्योगाला लागली, मग त्यांना आरक्षण देण्याची गरज आहे का? की खरोखर जे वंचित पीडित आहेत, ज्यांना खरोखर गरज आहे, अशांना दिलं गेलं पाहिजे. आरक्षण व्यवस्थेमध्ये संरचनेमध्ये बदल व्हावेत असं वाटत नाही का मॅडम? हा, तुम्ही सुप्रीम कोर्टाने जो मुद्दा सांगितला तोच मुद्दा तुम्ही पुन्हा सांगताय, की सुप्रीम कोर्टाने याचिकेवर फेरविचार करताना, पदोन्नती आरक्षणाच्या याचिकेवर फेरविचार करतानाच हा मुद्दा मांडलेला होता, की ज्यांना मिळालेला आहे त्यांना डबल का द्यायचं? हा बॅकलॉग भरून निघाला आहे की नाही याचा डाटा आम्हाला द्या. तर हे जेव्हा म्हटलं जातं ना, तर त्यावेळेला तो डाटा देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, की कोणाला मिळाले आणि कोणाला नाही मिळाले. म्हणजे मला वाटतं एक फार मोठं चर्चासत्र होतं आणि एक माणूस उभा राहिला आणि म्हणाला की उत्तमराव खोब्रागडे हे IAS अधिकारी आहेत आणि त्यांची कन्या सुद्धा IAS आहे. मग आता जर त्यांचा दर्जा सुधारलेला आहे तर मग पुन्हा त्यांना अजून द्यायचे का आपण सवलती? तर हा प्रश्न एका अर्थाने विचार करण्यासारखा आहे. पण मला असं वाटतं की यावर सरकार का सर्व्हे करत नाही बरं? कारण ज्या वेळेला डाटा मागितला गेला सुप्रीम कोर्टकडून आणि तो डाटा तुम्ही सादर केला तर आणि तरच आम्ही तुम्हाला हे आरक्षण देऊ, म्हणजे हे कंटिन्यू राहील असं म्हटलं गेलं, तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल की कर्नाटका गव्हर्नमेंटने तो डाटा दिला. कर्नाटका गव्हर्नमेंटने आपल्या राज्यापुरता सर्व्हे केला, डाटा दिला आणि सांगितलं की नाही, आमचा बॅकलॉग राहिलेला आहे आणि आम्हाला हे आरक्षण हवंय, आणि त्यांनी त्यांचं आरक्षण कंटिन्यू करून घेतलं. हा डाटा महाराष्ट्राने द्यायला हवा होता, तो दिला नाही. अगदी विद्यमान सरकारने दिला नाही, फार जबाबदारीने. कारण बऱ्याच जणांचे काही गैरसमज असतात की नाही ताई मग तुम्ही जरा, तर असं काहीच नाहीये. जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. विद्यमान सरकारने तो डाटा देणं अपेक्षित होतं, किंवा आधीच्या सरकारने तरी. महाराष्ट्रात जे सरकार आलं त्या सरकारने, कारण हा जो आदेश आहे सुप्रीम कोर्टाचा तो खूप आधीचा आहे आणि 2004 पासून आतापर्यंत तो डाटा द्यायला का विलंब लागला, का तो डाटा दिला गेला नाही? बरं, डाटा दिला नाही तर नाही, आणि अचानक तुम्ही हा GR कसा काढता की पदोन्नतीचं आरक्षण रद्द झालं पाहिजे? तर त्याचं कारण असं असतं की बघा, एक छोटा आवाज झाला ना, त्या आवाजाकडून जर लक्ष हलवायचं असेल तर त्याच्या शेजारी एक दुसरा मोठा आवाज करावा लागतो. म्हणजे कसं की समजा जर अचानक जर फटाका वाजला तर लोक दचकतात, पण दिवाळीत खूप फटाके वाजले तर लोकांना त्या आवाजाची सवय झाली असते. मराठा आरक्षणाचा निकाल सुप्रीम कोर्टने दिला आणि सांगितलं सुप्रीम कोर्टने की हे आरक्षण शक्य नाहीये, आणि त्यावेळेला महाराष्ट्रातला जो वर्ग आहे, जो बहुल आहे, जो प्रबळ आहे, ज्याचं उपयोगिता आणि उपद्रव्य मूल्य मोठं आहे, हे राज्यकर्त्यांना माहिती आहे. आता त्याच्या तुष्टीकरणाचं काहीतरी करावं लागेल. मग न मागता हॉस्टेल्स बांधले जातील, हे केलं जाईल, ते केलं जाईल असं म्हटलं गेलं, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ते म्हणजे पदोन्नतीचं आरक्षण रद्द होईल हा GR आला. नुसता GR आला एवढंच झालं नाही, तर इतक्या घाईघाईने त्या 1.5 महिन्याच्या काळात जागा भरून काढल्या गेल्या. मंत्रालयातल्या अवर सचिव आणि डेस्क ऑफिसर यांच्या प्रमोशनाच्या ज्या जागा आहेत, या सगळ्या प्रमोशनाच्या जागा ह्या अशा घाईघाईने भरल्या गेल्या की चला, म्हणजे पदोन्नती आरक्षणाचा जर नियम असता तर कदाचित त्यातले खुल्या प्रवर्गातले, विशेषतः मराठा प्रवर्गातल्या लोकांना तो लाभ मिळाला असता की नाही, थोडी शंका आहे. पण मग हा GR रद्द झाल्यामुळे, पदोन्नती आरक्षण रद्द झाल्यामुळे बऱ्याच लोकांना बढत्या मिळणं शक्य झालं. आपलं असं म्हणणं आहे की त्यांना मिळावं की न मिळावं यावर आमचं काही मतच मांडायचं नाहीये.
कारण तेवढं मत मांडण्यासाठीची जी राजकीय आणि जातीय शक्ती लागते ती निश्चितच माझ्यासारख्या माणसामध्ये नाहीये. त्यामुळे त्यांना मिळावं की न मिळावं याही पेक्षा आमच्यातलं हिसकावून घेऊ नका एवढं नक्की आम्ही म्हणू शकतोय. आणि ते हिसकावून घेऊ नका असं म्हणताना आपण असं म्हणतोय की तुम्ही इतक्या घाईघाईने सगळे रिझर्वेशन इन प्रमोशनच्या लगेच रिझल्ट लावून घेतले, 1.5 महिन्यात मंत्रालयातल्या सगळ्या मुख्य जागांचे प्रमोशन्स करून घेतले, तर त्यामुळे जे लोक रिझर्वेशन इन प्रमोशन मधले ज्यांचे क्लेम होते ते क्लेम ऍज इट इज राहिले. राहिला प्रश्न तुमचा की मग सर्व कष्ट करायची नाही का, मग आता किती दिवस हे करायचं. तर माझं पुन्हा म्हणणं असेल की करा ना सर्वे करा, डाटा सादर करा. म्हणजे असे खूप लोक असतील. मी फक्त माझं उदाहरण याच्यासाठी सांगते की फार वाद नको म्हणून, की खूप लोकांना असं वाटतं की बाबा आता समजा सुषमा अंधारे, मग अंधारे या जात समूहातले किंवा तिच्या जात समूहातले लोक फार सुधारले असतील का, तर आम्ही म्हणतो डाटा सादर करा. जर मातंग समूहात आता कुठे एखादा IAS अधिकारी दिसतो किंवा मी ज्या जात प्रवर्गातनं बिलॉंग करत होते हा शब्द वापरते कारण मी आता कुठलीच जात माझ्या डोक्यात नाहीये. मी हे फार प्रामाणिकपणे नमूद केलं पाहिजे की माझ्या लेकीच्या साठी सुद्धा कुठलीही जात आम्ही लावलेली नाही आणि माझ्या संपूर्ण नोकऱ्यांच्या कालावधीत मी एकदाही जातीचं प्रमाणपत्र जोडलेलं नाही. माझ्या ज्या नोकऱ्या झाल्या त्यातही हेतू माझा हा आहे की जर माझ्यात ते कॅलिबर आहे की मी खुल्या प्रवर्गातनं फाईट करू शकते तर मी फाईट करू शकते. जर मी ती एक जागा सोडते तर तिथे अजून कोणी चांगला लाभार्थी बसू शकते. पण हा कदाचित विचार सगळेच करतील असं नाही. गरज आहे की तो डाटा, तो सर्वे करण्याची. सर्वे करायला सरकार का घाबरतं? सरकारने सर्वे करावेत. सरकारने सर्वे केल्यावर सरकारच्या ते लक्षात येईल की तुम्ही किती जागा भरल्यात आणि किती नाही जागा भरल्यात. कारण जाणीवपूर्वक क्लास 3 आणि क्लास 4च्या जागांमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबचं रिझर्वेशन पॅक करून दिलं जातं आणि बाकी सगळ्या इव्हन तो विद्यापीठातल्या जर जागा तुम्ही बघितल्या, तुम्ही सगळे प्राध्यापक आहात, जेव्हा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा नोमॅडच्या जागा भरायच्या असतात तेव्हा जाणीवपूर्वक त्यांना मॅथ, केमिस्ट्री, बायोलॉजी, फिजिक्स या जागा या रोस्टर पद्धतीने शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब साठी टाकल्या जातात. मराठी, हिंदी, इंग्रजीच्या जागा नाही ठेवल्या जातात. कॅल्क्युलेशन काय पद्धतीने केलं जातं आणि एकीकडे असं दाखवलं जातं की आम्ही तर रिझर्वेशन देतोय, आम्ही तर राखीव जागा पण ठेवलेल्या आहेत, आमच्या जाहिरातीत आहेत. पण जाणीवपूर्वक तुम्ही असं ठरवता की म्हणजे तुमच्या हे डोक्यात आहे की तुम्हाला मॅथचा या जात प्रवर्गातला माणूस सापडणार नाही, तुम्हाला केमिस्ट्रीचा, फिजिक्सचा याच जात प्रवर्गातला माणूस सापडणार नाही. पण आम्ही तुमचा कावा ओळखून आहोत, मार्केटमध्ये स्कोप काय आहे याचा अभ्यास करून शिकणारी आता नवी पिढी तयार होती आणि नव्या पिढीला हे गौड बंगाल आता फार चांगलं कळलंय की तुम्ही काय पद्धतीने करताय. आणि जेव्हा आपण अजून एक बाब बरं का दादा, की जेव्हा आपण म्हणतो ना की हे लोक खूप जातीवादी आहेत किंवा हे असं करतात का तसं करतात का, तेव्हा आपण कमी आहोत का? माफ करा फार स्पष्टपणे, आपण काय कमी आहोत का? विद्यापीठांमधून ज्या जागा भरल्या जातात त्या जागा भरताना जर शेड्यूल कास्ट किंवा शेड्यूल ट्राईब अशा प्रवर्गातल्या जागा भरताना ठराविक एकाच प्रवर्गातला म्हणजे त्या प्रवर्गातली सुद्धा एखादी ठराविक जातच कशी जास्त संख्येने बसेल याचा विचार करणं हा विचार जातीवादी नसतो का? सोचना पडेगा इस पर. कदाचित माझं बोलणं बऱ्याच जणांना पटणार नाही किंवा पटलं तरी ते खटकत राहील, पण काय करावं, आम्ही असेच आहोत. आणि आता ते खटकी उडायचं सगळं आता ते सवय झालेली आहे. पण इस पे सोचना पडेगा की आपल्या अडचणी अशा आहेत की एखाद्याला असं वाटतं की मी फार मोठा बहुजनवादी नेता तेव्हाच होऊ शकतो जेव्हा मी एखाद्या ब्राह्मणाला करकचून शिवी घालू शकतो. पण शिव्या घालण्याने आमचा प्रश्न सुटत नाही. विद्रोह नक्की असला पाहिजे, पण तो सकारात्मक असावा. कारण सकारात्मक विद्रोहातच नवनिर्मितीची बीज असतात. जर आम्ही खरेच सृजनशील असू तर नुसत्या शिव्या देण्यापेक्षा, नुसत्या टीका करण्यापेक्षा किंवा नुसते प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा सोल्युशनच्या दिशेने जाऊ शकू का, यात मला जास्त रस आहे. मला असं वाटतं की आपण सोल्युशनच्या दिशेने विचार केला पाहिजे. सर्वंकषता, सर्वसमावेशकता याचा विचार आम्हीच गुत्त घेतलंय का? म्हणजे ज्यांच्याकडे काही नाही त्यांच्याकडूनच तुम्ही अपेक्षा करता राहा, ज्यांच्याकडे आहे ते काहीच करत नाहीत. असे किती नेते असतील बरं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये की ज्यांच्याकडे आजही जर गावगाड्यातला पुढारी जर तिथे भेटायला गेला, तो गावगाड्यात असतो, पुढारी असतो पण गावगाड्यात असतो, आणि तो जर तिथे गेला आणि तो विवेकशीत जात समजला असेल तर त्याच्यासाठी वेगळा कप वापरणारे पुढारी आजही महाराष्ट्राच्या राजकारणात आहेत. हे फार जबाबदारीने विधान करते आणि हे जाहीरपणे करण्याची धमक ठेवते.
धन्यवाद मॅडम. हे खूप करणारे लोक आहेत. हे जोपर्यंत चित्र बदलत नाही ना दादा, तोपर्यंत हे सोल्युशन होणं मला नाही वाटत की तोपर्यंत त्या धोरणामध्ये काही बदल व्हावा. आम्ही म्हणतोय की तुम्ही तो डाटा सादर करा, तुम्ही तो सर्वे करा. दोन गोष्टी तुम्ही अतिशय प्रभावीपणानं मांडलेल्या आहेत, छोटा फटाका आणि मोठा फटाका. त्याचं खरोखर राजकीय विश्लेषण अतिशय सुंदर करता येईल. कारण मराठा आरक्षणाची मागणी ही जोर धरू लागेल आणि ते डोकेदुखी ठरेल म्हणूनच की काय ओबीसीचा मुद्दा पुढे आणलेला आहे. अगदी अगदी आमच्या भांडण लावायचा कार्यक्रम आहे. अतिशय स्पष्टपणानं ते तुम्ही सांगितलंय की डायव्हर्शन थिअरी जी आहे ही डायव्हर्शन थिअरी पॉलिटिकल लोक कशी उपयोगात आणतात हे खूप महत्वपूर्ण गोष्ट आहे. दुसरा जे दत्तराव राठोडांनी प्रश्न विचारला हे सायकोलॉजिकली गेम आहे. आरक्षण आता पिढ्यांनी घेतलेलं आहे, तुम्ही आता चांगलं खाताय पिताय सोडून दिलं पाहिजे, आता तुम्ही आरक्षण नको आहे असा प्रश्न नाही मंदिराच्या बाबतीत विचारला जात, पुजाऱ्यांच्या बाबतीत नाही विचारला जात. आता कशाला पूजा तुम्ही करताय, लोक शिकलेले आहेत ते पूजा करतील. किंवा राजकीय लोकांच्या घराण्याशाही बद्दल विचारलं जात नाही किंवा म्हटलं जात नाही, तुम्ही आता आमदार खासदार झालाय, आता कशाला तुमच्या मुलांसाठी. आपल्याला एकच मिनिट सर, मी आपल्याला फक्त अर्धा सेकंद थांबवते. आपण फक्त राजकीय घराणेशाही किंवा मंदिरातल्या घराणेशाही बद्दल बोलतो, पण सगळ्यात मोठी घराणेशाही ही न्याय व्यवस्थेमध्ये आहे. सर्वोच्च न्यायालयाचे आणि उच्च न्यायालयाचे जर न्यायाधीश तुम्ही काढून बघितले तर ते सिंग, वर्मा आणि शर्मा या आडनावातले तुम्हाला इतके दिसतील न्यायाधीश. कित्येकांच्या 4-4 पिढ्यातले न्यायाधीश आहेत. तर आपण हायरार्कीबद्दल पण बोललं पाहिजे आणि इव्हन दो साहित्य क्षेत्रातल्या हायरार्कीबद्दल बोललं पाहिजे. इनडायरेक्ट आरक्षण जे आहे की पिढ्यानपिढ्या काही वर्षानं घेतलेलं आहे, त्यांनी ते सोडावं असं अजिबात म्हटलं जात नाही. जसं तुम्ही न्यायाधीशांच्या बाबतीमध्ये म्हणताय किंवा राजकीय म्हणताय किंवा सांस्कृतिक वर्चस्वादाचं जे आरक्षण आहे ते देखील लोक सोडायला तयार नाही. आणि इथं एखादी पिढी जगली आणि ती जर नोकरीला लागली की लगेच भाषा केली जाते की आरक्षण तुम्ही आता सोडलं पाहिजे. आणि ही सायकोलॉजिकली गेम आहे. मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते समजून घ्यायला काय हरकत नाहीये. त्यानंतर संजय कोळेकर सरांचा अतिशय मार्मिक असा प्रश्न आहे, तो चॅट बॉक्समध्ये त्यांनी दिलेला आहे. त्यांनी आधी तुमचे धन्यवाद व्यक्त केलेले आहेत, तुमच्या मांडणीबद्दल धन्यवाद व्यक्त केलेत आणि ते असं म्हणतायत की जागतिकीकरण आणि खाजगीकरण या प्रक्रियेमुळे आरक्षण धोरण क्षीण होत चाललेलं आहे. अशा वेळी वंचित सीमांतिक समूहांच्या लढ्याची दिशा काय राहिली पाहिजे? मॅडम प्रश्न ऐकायला आला? हो. सत्य सर, माझा आवाज येतो तुम्हाला? आरक्षण मागतो आणि ते आरक्षण मागताना जेव्हा त्यांची भूमिका येते की आम्हाला नाही तर कोणालाच नाही, अर्थात ही भूमिका सगळ्यांचीच येते असं नाही, पण जाणीवपूर्वक काही छोट्या छोट्या म्हणजे ज्यांचं फार मोठं रेकग्नायझेशन नाहीये त्यांच्या तोंडून तो. मॅडम काय आवाजाचा प्रॉब्लेम आहे का तुमच्याकडे? माईक ऑन करा, माईक ऑन करा मॅडम, माईक ऑन करा. जेव्हा मराठा आरक्षणाच्या संबंधाने इश्यू येतो आणि काही लोक असं म्हणतात मला नाही तर कुणाला नाही, हे वाक्य हे विचार करण्यासारखं आहे की हे वाक्य त्यातला कुणीही प्रमुख पुढारी बोलत नाही. हे वाक्य ठरवून त्याच्यातले काही छोटे छोटे ज्या गटातले आहेत ते बोलतात. मला असं आवाज बहुतेक नेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. पाऊस आता सुरू झाला इकडे कोल्हापुरात. कराडमध्ये आहे कसं? कराडमध्ये व्याख्यानाच्या आधी झाला होता, आम्ही इकडे मॅनेज केलं. नाही, माझंही वायफाय बंद झाल्यानंतर मोबाईल वरून नेट कनेक्टिव्हिटी दिली. होय, हा मध्यंतरी प्रॉब्लेम आला. मॅडम फक्त बाहेर पडलेले दिसतात. होय,
नसेल तर मग संपूया. नाही, झालं जॉईन झालं. मॅडम मी आता सांगते की हे ठरवून केलं जातं, ठरवून काही समूहांच्या तोंडून ते वाक्य आणायचं आणि हळूहळू मानसिकता करायची. तुम्हाला जर आठवत असेल तर 2006 ते 8च्या काळात शालिनी पाटील या जेव्हा मराठा क्रांती सेनेच्या माध्यमातून बाहेर पडल्या आणि अण्णा चावरे मराठा महासंघ, छावा वगैरे संघटना, तर या संघटना जाणीवपूर्वक आर्थिक निकषावर आरक्षण असं वाक्य वापरत होत्या. आणि तेव्हा आत्ताचे जे आरक्षणाच्या लढ्यातले आहेत ते सगळे त्यांना नाही नाही आम्हाला असं आमचं काही म्हणणं नाही असं म्हणत होते. पण ते सगळे आता सुरात सूर मिसळत आहेत. हळूहळू ती मानसिकता तयार केली जाते. म्हणजे याला रुमर पॉलिटिक्स असं म्हटलं जातं आमच्या राज्यशास्त्राच्या भाषेत. तुम्ही सगळे समाजशास्त्राचे अभ्यासक आहात तर राज्यशास्त्रामध्ये ही रुमर पॉलिटिक्सची एक थेरी आहे की विस्परिंग करा, अफवा पसरवा, हळूहळू कुजबुजत राहा आणि कुजबुजत त्याचा एक मोठा आवाज तयार करा. तर हा आवाज एकूण आरक्षण संपवण्याच्याच दिशेने जाणारा आवाज आहे. हे आरक्षण धोरण त्यांना मोडीत काढायचे. ज्या पद्धतीने खाजगीकरणाचं वारं वाहत आहे. कोळेकर सर जेव्हा विचारतात की मग यात आपण काय केलं पाहिजे, तर मला असं वाटतं सर की इतके सेक्टर आता प्रायव्हेटायझेशन कडे जात आहेत तर तुम्ही ते आरक्षण वाचवू शकाल की नाही शंका आहे. माफ करा मी फार स्पष्टपणे आणि फार धाडसी विधानं करते. त्याचं कारण असं आहे की 370 कलम होईल की नाही असं वाटत होतं पण ते झालं. लव जिहाद सारखा कायदा झाला, बीफ खाण्यावर बंदी आली, NRC CAA सारखा कायदा झाला, कृषी कायद्यामध्ये एवढे लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवरती अगदी 6-6 महिने तळ ठोकून राहिले तरी सरकार टससे मस झालं नाही बिकॉज दे हॅव अ स्ट्रॉंग मेजॉरिटी. कधी कधी बहुसंख्याकांची लोकशाही ही हुकुमशाही असते आणि ही बहुसंख्याकांची लोकशाही जेव्हा हुकुमशाहीमध्ये तब्दील होते त्यावेळेला त्यांना जनसामान्यांच्या प्रश्नाशी घेणं देणं नसतं. गुणवत्तेच्या नावाखाली ते हा सूर हा आवाज लाऊड 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 करण्याच्या जेव्हा मूडमध्ये आहेत तेव्हा एक अल्टिमेट टार्गेट हे आहे की दे वॉन्ट टू डिझॉल्व ऑल द कॉन्सेप्ट, ऑल द पॉलिसी ऑफ रिझर्वेशन. सो वी हॅव टू प्रिपेअर फॉर इट. त्यासाठी आता आपण तयार असलं पाहिजे की जर मला माझ्या पुढच्या पिढीला सगळ्या जागतिकीकरणाच्या स्पर्धेत टिकवायचे तर तिच्या डोक्यात म्हणजे तिच्या लेखी म्हणायला तर त्यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट आम्हाला घालावी लागेल की फक्त आरक्षणच नाही तर तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचे. आम्ही स्वतःला सिद्ध करतोय आणि ते सिद्ध करताना आम्हाला मार्केट डिमांड काय आहे याचा पण विचार करावा लागेल. बऱ्याचदा आमची शिक्षण सर फार पारंपरिक पद्धतीने असतात. पूर्वी 12वी झालं की डीएड नाही तर बीएड करायची लोक, आता 12वी झालं की JEE नीट याच्या पलीकडे आमची धाव जात नाहीये. पण अजूनही जर 1200 मल्टीनॅशनल कंपन्या गॅट कराराने या देशात येण्यासाठीचा वाव दिलेला असेल तर त्या 1200 मल्टीनॅशनल कंपन्यांमधली नेमकी त्यांच्याकडे असणाऱ्या रॉ मटेरियलवर त्यांना आवश्यक असणाऱ्या इन्फ्राची डिमांड काय आहे हा सुद्धा मार्केटचा वेध आम्हाला घेता आला पाहिजे. मी हे फार जबाबदारीने म्हटलं पाहिजे की मला असं वाटतं की यात ब्राह्मण फार पुढचा विचार करणारे आहेत. जेव्हा ब्राह्मण वर्गाला असं वाटलं सुरुवातीच्या काळात की जमिनींमध्ये सगळं आहे तेव्हा त्यांनी जमीनदारी आणि शेती केली. जेव्हा त्याच्या लक्षात असं आलं की पावसाचं गणित चुकतंय त्यांनी जमिनी सोडल्या आणि ते नोकऱ्यांमध्ये स्थिरावले. जेव्हा त्यांना वाटलं की आता नोकऱ्यांमध्ये राम राहिलेला नाहीये तर महत्वाच्या जागांवरून ते बिझनेसकडे वळले. त्यांनी मग स्वतःचे चॅनल, स्वतःच्या कंपन्या, स्वतःचं जनमत बनवणाऱ्या क्षेत्रांकडे ते जास्त वळले. ते साखर कारखान्यांकडे वळले नाही, ते जनमत बनवणाऱ्या क्षेत्रांकडे वळले. आणि आता जेव्हा त्यांना कळलं की आपल्याला लोक हुसकावून लावतील की काय त्यावेळेला मात्र ते मॉरिशसमध्ये आपली एक दुसरी जागा तयार झाली पाहिजे यासाठी ते देशांतराकडे सुद्धा वळण्याच्या मनस्थितीत राहिले. त्यांना भविष्याचे वेध कळले, ते फ्लेक्झिबल आहेत, बदल स्वीकारणारे आहेत. आपण कितीही पुरोगामी म्हटलं तर थोडेसे रिजिड धाटणीने विचार करतोय का? गरज आहे थोडासा फ्लेक्झिबल होण्याची आणि बदलत्या काळाची आव्हानं म्हणजे आपण लढणार आहोत. आपण काही गिव्हअप केलेलं नाहीये, पण जरी आपण लढत असलो तरी वास्तव सुद्धा नजरेआड करून चालणार नाही. ज्या लोकांकडे मेजॉरिटीचा एक पुरेपूर आकडा आहे ते लोक या आरक्षणावर गदा कधीही आणू शकतात. ते त्या पद्धतीनं त्यांचं कॅम्पेनिंग त्यांनी ऑलरेडी सुरू केलेलं आहे. मला वाटतं यासाठी वंचित, बहुजन या सगळ्याच लोकांनी निवड नोकऱ्या या गोष्टींवरती, कारण
येणाऱ्या काळात नोकऱ्या किती असतील माहित नाही, पण आपण स्वतंत्र छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांकडे वळू शकतो का, स्किलफुल उद्योगधंद्यांकडे वळू शकतो का, याचाही नक्कीच विचार केला पाहिजे. आणि त्या स्किलफुल उद्योगधंद्यांच्या मधून त्याच्यासाठी म्हणून आपले असे काही आपल्याला सेक्टर डेव्हलप करता येतील का. कुळेकर सर आणि मी स्वतः विद्यापीठातल्या काही कमिट्यांवर एकत्रित काम करतोय आणि स्किलफुल सेक्शन मध्ये काय पद्धतीने आपल्याला ही अपलिफ्टमेंटची मुवमेंट चालवता येईल यावरही आपण काम करतोय. कोळेकर सर, आपला अभ्यास निश्चित माझ्यापेक्षा मोठा आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही मला प्रश्न विचारलाय. थँक्यू. धन्यवाद मॅडम. यानंतर आता आपण समारोपाच्या दिशेने जातोय. सत्य सरांना विनंती करतो की आपण दोन्ही गोष्टी, अध्यक्ष समारोप आणि आभार, या दोन्ही गोष्टी. मी माझा माईक म्यूट करतो. थँक्यू व्हेरी मच डॉक्टर अर्जुन जाधव सर. प्राध्यापिका सुषमा अंधारे यांचं आज व्याख्यान होणार. मला काही फोन सुद्धा येत होते की सुषमा अंधारे मॅडम तुमच्या, म्हणजे काही मी नावं घेतलेली होती की ही मंडळी या व्याख्यानमालेमध्ये येणार आहे. त्यावेळेला आपलं व्याख्यान कधी आहे अशी काही लोकांच्याकडून माझ्याकडे विचारणा झालेली होती आणि मी त्यांना सांगितलं होतं की लवकरच येणार आहेत आणि त्या पद्धतीनं आपण आज उपस्थित झालेला आहे. आपला परिचय तर खूप छान पद्धतीने डॉक्टर अर्जुन जाधव सरांनी करून दिलेला आहे, परंतु मी एवढंच सांगेन की सुषमा अंधारे बस नाम ही काफी है, एवढ्यात सुद्धा त्यांचा परिचय खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. आज त्या सौम्यच बोलल्या, कदाचित आपण प्राध्यापक आहे हे त्यांना आधीच समजल्यामुळं त्या सौम्य बोलल्या असतील, परंतु त्या एवढंही स्वतःवरती काय कंट्रोल केलेलं नाहीये त्यांनी. कारण शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की एवढी धग का आहे बोलण्यात, रग का आहे, या अनुषंगानं त्यांनी आपलं तो पणा दाखवलेला आहे. धग असल्यामुळं रग आहे आणि ती काय जाणार नाही. आणि ते हेही म्हटलेत की काय माझ्याकडून चुकलं असेल तर माफी तर मी काय मागणार नाही, असंही त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे हा जो विनम्रता आहे त्यांची, ही एक वेगळ्याच प्रकारची विनम्रता आहे आणि ही आपल्या प्राध्यापक मंडळींना किती रुचेल किती नाही याच्याबद्दल माझ्या मनात शंका आहे. परंतु एक गोष्ट खरी आहे की सुषमा अंधारे हे आडनाव जरी घेऊन फिरत असल्या तरी ते अंधारे आडनाव घेऊन फिरत नाही तर उजेड घेऊन फिरत असतात, असा मी पाहतोय तेव्हापासूनचा माझा अनुभव आहे. आणि त्या रस्त्यावरच्या कार्यक्रम, झोपडीमध्ये काय आहे आणि अगदी वाड्यामध्ये काय आहे, या दोन्हींचा त्यांचा अभ्यास आणि विश्लेषण करण्याची विलक्षण हातोटी आणि शक्ती त्यांच्याकडे आहे. त्या पॉलिटिकल सायन्सच्या विद्यार्थिनी असल्या तरी सुद्धा हिस्ट्री, सोशॉलॉजी, सायकोलॉजी, फिलॉसॉफी, सगळ्या गोष्टीमध्ये, लिटरेचर, सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचा अतिशय दांडगा अनुभव आहे आणि त्या वाचन, चिंतन यामध्ये सातत्यानं आहे. आरक्षणाच्या अनुषंगाने मी अनेक व्याख्यान ऐकलेली आहेत, आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहेत, परंतु सुषमा अंधारेंना जर वेळ दिला तर मला वाटते ते सलग आरक्षणावर 10 व्याख्यानं देऊ शकतील, इतकं त्यांचं चिंतन आहे. फक्त कॉन्स्टिट्यूशनवरती बऱ्याच, आता मंडळींना माहित असेल नसेल, पण युपीएससी म्हणतोय मी, एमपीएससी म्हणत, युपीएससीचा अभ्यास करणारे महाराष्ट्रातले 50,000 विद्यार्थी दिल्लीमध्ये आहेत आणि ते बरेचसे विद्यार्थी चहाच्या निमित्तानं, तिथे एक मराठा कॅन्टीन आहे, तिथे एक नाव आहे काहीतरी, मराठा कट्टा किंवा असं काहीतरी नाव आहे, तो मराठी कट्टा असं. तर तिथे हे सगळे विद्यार्थी कमी अधिक प्रमाणात येत असतात आणि त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन वरती वाचत जर कुणी असेल तर ते विद्यार्थी दुसऱ्याला सांगतात पुस्तक वाचण्यापेक्षा सुषमा अंधारेचं व्याख्यान आहे. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनच्या अनुषंगानं सुद्धा सुषमा अंधारेंचा अतिशय मोठा अभ्यास आहे आणि ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये कुठलाही समूह पाठीमागं नाही आणि कुठलीही स्त्री सुद्धा पाठीमागं नाही, आम्ही स्त्रिया, हे त्यांनी सिद्ध केलेलं आहे. ते मगाशी बोलले ते अगदी खरं आहे, पण मी एकच सांगतो की खूप स्त्रिया वगैरे किंवा अशा अनेक लोक आपापली मतं मांडत असतात, पण सुषमा अंधारे या डिकास्ट झालेल्या आहेत, डिजेंडर झालेले किंवा बियॉन्ड जेंडर, बियॉन्ड कास्ट, अशा पद्धतीने विचार करून आपली मतं स्पष्टपणानं, निर्भीडपणानं त्या मांडत असतात. आजचं व्याख्यानामध्ये त्यांच्या फार चांगले 2-4 मुद्दे आहेत, मी त्याच्यावरती भाष्य तर मुळीच करणार नाही,
पण मी जर कॉमेंट केली नाही तर मलाही काही ते जमणार नाहीये, कारण आम्ही सुद्धा मॅडम जो शेवट केला त्याच्यातलेच आहोत. मी फक्त एक सांगतो की त्यांच्यातले 2-3 वाक्य सांगत मी पुढे जातो. तुच्छ, जो समाज तुच्छ म्हणून गणला गेला इथल्या सिस्टीम मध्ये, त्या तुच्छ समाज असलेल्या यादीमध्ये आमचंही नाव घाला म्हणून किती चढाओढ चाललेली आहे आज. हे एक मॅडमचं विधान. अरे सत्य सर, नेट कनेक्टिव्हिटी तुमच्याकडे बघा. आहे व्यवस्थित, मला तुमचा आवाज येतोय. कंटिन्यू कर. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देत मॅडम असं म्हणतायत की पिढ्यानपिढ्या ज्यांचे जगण्याचे अधिकार नाकारलेले आहेत त्यांच्यासाठी आरक्षण. मग जे समाज आरक्षण मागतायत खरंच त्यांचे जगण्याचे अधिकार नाकारलेले आहेत का, हा एक प्रश्न सुद्धा खरं तर त्यांना अनुत्तरित करणार आहे, पण त्याला प्रश्नच कोणी विचारत नाही. दुसरा एक त्यांनी भाग सांगितला की सिद्धांत आणि व्यवहाराच्या अनुषंगाने 10 वर्षासाठी आरक्षण. या प्रश्नाचं खूप सुंदर उत्तर दिलेलं आहे, त्याच्यावर मी चर्चा करणार नाही. ज्याला हवं आहे त्यांनी मॅडमचं युट्यूबवर जाऊन व्याख्यान ऐकावं. दुसऱ्याचं उत्तर त्यांनी चांगलं दिलेलं, किती दिवस आरक्षण, याही आक्षेपावर त्यांनी आपली मतं मांडली. तिसरा प्रश्न त्या म्हटलेत की पंतप्रधान पद या वर्गाकडं वंचित किंवा या दबलेल्या पिचलेल्या वर्गाकडे पाहिजे, राष्ट्रपती पद नामधारी आहे असे ते मोठं विधान त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचा पुरावा म्हणून जगन्नाथपुरीमध्ये जी घटना घडली त्याचा दाखलाही त्यांनी दिलेला आहे, आणि तो दाखला आजही युट्यूब किंवा अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे या देशातली वर्ण वर्चस्ववादी मानसिकता असलेले लोक राष्ट्रपतीला सुद्धा कशी वागणूक देतात त्याचा तो मोठा दाखला आहे. अशा अनेक गोष्टी सांगता येते. मॅडमने आणखी सिद्धांताच्या बाबतीत आणि व्यवहाराच्या बाबतीत सांगितलं की ज्या लोकांचा विचार, कोळ्यांचा विचार करणारे लोक आरक्षणाचा विचार करतात, यातच त्यानं कोळ्यामध्ये 96 वगैरे असतात. तर ही सुद्धा त्यांनी जाता जाता खूप पद्धतीनं चांगल्या पद्धतीने सांगितलंय. मायक्रो मायनॉरिटीच्या अनुषंगाने हे मॅडमनी विस्तारानं मतं मांडलेले आहे. आडनावात पाटील असणं किती महत्वाचं आहे याविषयी त्यांनी म्हटलेलं आहे. मी एक उदाहरण फक्त सांगेन की एका ठिकाणी मी व्याख्यानाला गेलो होतो, आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर मी त्या व्याख्यानस्थळी जाताना सगळ्या रस्त्याला मोठी मोठी कटआउट्स आणि पोस्टर होती, आणि तिथल्या एका आमदार पुत्राचा वाढदिवस होता, आणि पाटील त्याचं आडनाव होतं, आणि पाटील मध्ये सुद्धा तला जी वेलांटी होती ती फेटा त्यांनी असा टाकलेला होता. पाटीलच्या ठिकाणी फेटा म्हणजे, आणि त्यात तुरा आली, आणि त्यात खालिकावर कुठेतरी लिहिलं होतं फक्त पाटीलच. आता एवढं बघितल्यानंतर मी थोडंच गप्प बसू शकतो. मी त्या व्याख्यानामध्ये तर म्हटलं तुम्हाला फक्त पाटीलच पाहिजे तर मताला आमच्याकडे कशाला येतं असं मी त्यांना म्हणालो, आणि खूप काही बोललो. अक्षरशः ज्या दिवशी माझं व्याख्यान झालं मॅडम, त्या दिवशी रात्री सगळी पोस्टर, त्या शहरातली सगळी पोस्टर काढून टाकतात. तर ही जी पाटील होण्याची हौस आहे ती काही केल्या जात नाही, आणि आरक्षणाचा मागणीचा हट्ट काही सुटता सुटत नाही. मी सहज म्हणून अभ्यासकांना सांगेन, महाराष्ट्रातले जे आमदार आणि मंत्री आहेत त्यातले खूप मंत्र्यांची आडनाव पाटील आहे, पण त्यांची खरी आडनाव मला 20-25 आमदारांची मंत्र्यांची मला माहित आहे. उत्साही मंडळींनी या पाटील आडनावाच्या लोकांची खरी आडनाव जर शोधली तर त्यांना एक खूप चांगला इतिहास सुद्धा त्या निमित्तानं सापडू शकेल. जाता जाता मॅडमचे 2-3 वाक्य फक्त सांगतो. वेदनेला जात नसते, पण जातीला सुद्धा जातीच्या काही वेदना आहेत असं त्या म्हणाल्या. ते ह्याही म्हणाले की दुःखाला धर्म नसतो, तर धर्मामुळे तर आमच्या वाट्याला काही दुःख आलेलं आहे त्याचं काय, असे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केलेले आहेत. शेवटी त्या एक अशी अपेक्षा करतात की या सगळ्यावरती सार्वत्रिक, समग्र आणि सम्यक लढा उभा करता येईल का, या अनुषंगानं काम झालं पाहिजे, या अनुषंगानं चर्चा झाली पाहिजे. आणि मॅडम मला वाटतं हाच सगळ्यात महत्वाचा भाग आहे. भविष्यामध्ये आपण या व्याख्यानमालेच्या निमित्ताने ज्यांना बोलवलेलं आहे ते अभ्यासक आहेत, तत्वचिंतक आहेत, आणि चळवळीमध्ये आघाडीवरती काम करणारी लोक आहेत. तर आपण हे एकदा चर्चा झाल्यानंतर
ऑफलाईन, आता ऑनलाईन असलो तरी ऑफलाईन काय करता येते का बघूया. आपण म्हणताय त्या दृष्टीने सम्यक काही करता येते का, त्या दृष्टीने जाऊया. खाजगीकरणाच्या अनुषंगानं कोळेकर सरांनी प्रश्न विचारला होता आणि मॅडम आपण त्यांना सांगितलं की स्वतःला सिद्ध करणं गरजेचं आहे. हे तर असतंच आहे आणि आपण ते करतच असतो. मला तर असं वाटतं, मी हे एक विधान करतो, 2च वाक्य बोलून मी थांबतो. या देशामध्ये स्वतःला सिद्ध जर कुणाला करावं लागत असेल सर्वात जास्त, तर ते दलितांना आणि मागासवर्गीयांना स्वतःला सिद्ध करावं लागतं सर्वात जास्त. त्याशिवाय ते टिकूच शकत नाही. आणि ज्या ठिकाणी ते पोचले ते स्वतःला सिद्ध केल्यानंतरच पोचले. तर तुम्ही सांगितलं की खाजगीकरणामुळे आरक्षण रद्द होतंय, त्यामुळे स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. तर स्वतःला सिद्ध तर केलंच पाहिजे, त्याचबरोबर आरक्षणासाठी खाजगीकरणामध्ये सुद्धा आरक्षण असलं पाहिजे. यासाठी सुद्धा आपल्याला एक देशव्यापी लढा उभा करावा लागेल. आणि मला खात्री आहे जर आपण सम्यक, तुम्ही म्हणता तसं सार्वत्रिक, समग्र आणि सम्यक लढा उभा करू शकलो तर खाजगी क्षेत्रात सुद्धा या सर्व प्रवर्गासाठी आरक्षण मिळू शकेल. मला हा विश्वास वाटतो म्हणून मी हे बोलतोय. बघूया भविष्यामध्ये काय आहे. मॅडम आपण आलात मराठी अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटीच्या मंचावरती. मराठी मानववंशशास्त्र परिषद किंवा मानवशास्त्र परिषदेच्या मंचावर आपण आलात आणि आपली सडेतोड, रोखठोक, स्पष्ट, विद्रोही आपल्या स्टाईलनं, म्हणजे सुषमा अंधारेचं जर भाषण असं झालं नसतं तर सुषमा अंधारेचं भाषण कधी आहे हे मला परत आणखी उद्या कुणीतरी विचारलं. तर आपण आलात आणि आपल्या शैलीमध्ये, आपल्या स्टाईलनं, परंतु अभ्यासपूर्ण अशा पद्धतीचं विवेचन केलं. मी व्यक्तिशः आपल्या मला मनापासून धन्यवाद देतो. आणि मराठी अँथ्रोपॉलॉजिकल सोसायटीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा एखाद्या वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला चर्चा, चिंतन करायचं असेल त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला मी निमंत्रित करेन. आपण त्यावेळेला आम्हाला वेळ द्यावा अशी अपेक्षा करतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. आपले आणि उपस्थित सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि ही मीटिंग आपली संपली.